और ये टूर्नामेंट आने वाले 2 दिनों में इस विभाग में सभी की मुंह जुबान पर होने वाली है। खेल की शुरुआत को हमने देखा, फुल टॉस, ये गेंद थी खराब गेंद, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर गेंद गई हवाई यात्रा पर। ये बोलेंगे आता 10 रन यहाँ से। थैंक यू डीजे ऑपरेटर। छत्रपति शिवाजी महाराज, इनकी ये धुन यहाँ पे बजाई गई है। जीवन जीने की प्रेरणा हम जिनसे लेते हैं और जिनसे हमें जिंदगी को जीने की ऊर्जा मिलती है, वो हमारे प्रेरणा स्थान और हमारे ऊर्जा स्रोत छत्रपति शिवाजी महाराज को मेरा नमन। लेकिन बल्लेबाज ने एक और बार दिखाया है, गेंदबाज को आसमान ये गई है लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से 6 रन। ये गई है लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से 6 रन। थैंक यू डीजे ऑपरेटर। बाउंड्री के ऊपर ये टीम मैदान पर खेल रही है और उनके सामने डिफेंडिंग चैंपियंस बाल प्रीमियर लीग टीम की सुमित एंड बंजी पावर हिटर्स का मुकाबला। ये देखिए हल्के हाथों से दखल धकेला, दिमाग के बाद अक्लमंदी को इस्तेमाल करने की कोशिश, हल्के हाथों से शॉट थर्ड मैन में मिलेगा ये एक सिंगल रन। और इस लाइव इवेंट के जरिए ये टूर्नामेंट को लाइव दिखाया जा रहा है। जरूर कुछ ही पलों में ये टूर्नामेंट आपको यूट्यूब के ऊपर दिख रही है। रुपये जो कप्तान है टीम सुमित एंड बंजी पावर हिटर्स के, जिस कप्तान ने मुझे बताया कि बिना स्वाद के गांव का नाम ऊंचा करने के लिए मैं हमेशा खेलता हूँ और इस प्रीमियर लीग में आज अपने टीम का नाम ऊंचा करने के लिए खेलता हुआ ये सितारा आपको नजर आएगा मैदान के बीचों बीच। डॉट गेम की समाप्ति आज मेरे साथ सुभाष मात्रे सर इस विभाग की मराठी की एक मशहूर आवाज जोड़े जाएंगे। लेकिन ये देखिए नो लुक शॉट, टीम मिड विकेट बाउंड्री के बाहर। ये एक और बार गेंदबाज ने दिखाया, गेंदबाज को दिखाया गया है आसमान 6 यहाँ से मिलेगी। नगर पालिका केबली द्वारा थैंक यू डीजे ऑपरेटर। बिल्कुल सभी के जुबान पर एक ही नाम होगा। जब आने वाली 22 जनवरी 2024 को उत्तर प्रदेश के अयोध्या में प्रभु श्री राम यानी कि अयोध्या में वो प्रभु श्री राम के मंदिर का जब उद्घाटन होगा, प्राण प्रतिष्ठा सोहळा जब होगा, तब पूरे भारत में नहीं, पूरे हिंदुस्तान में नहीं, बल्कि पूरी दुनिया में प्रभु श्री राम का नाम सभी के मुख में हमेशा होने वाला है। 22 जनवरी को हम सब एक ऐतिहासिक लम्हे के चश्मदीद गवाह बनेंगे जब प्रभु श्री राम का मंदिर जिसका उद्घाटन होगा अयोध्या में उत्तर प्रदेश में, और राम नाम की गूंज पूरी दुनिया में गूंजने वाली है। लेकिन फिलहाल भाल प्रीमियर लीग की गूंज चारों दिशाओं में घूम रही है। ये टूर्नामेंट का सीजन 4 इतनी आन बान शान से मानो इस मैदान पर आया हो कि सभी की निगाहें और सभी का ध्यान इस टूर्नामेंट ने अपनी तरफ मानो खींच लिया हो। ऐसी ये शानदार टूर्नामेंट तुषार और रुति की सलामी बल्लेबाजों की जोड़ी रन है 22। हाँ, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अंपायर शाहरुख खान की स्टाइल में दोनों भाई बनाकर बताएंगे वाइट दिखाने नहीं रन है, एक्स्ट्रा रन आपको खर्च नहीं करने बतौर गेंदबाज की भागदौड़ संभालने के लिए भाल मिलचन की तरफ से आएंगे पहली और टीम की तरफ से दूसरी ओवर को लेकर अक्षय गेंदबाजी बार के ऊपर वाइट के साथ की शुरुआत। लेकिन दोनों ही अंपायरों को मैं तारीफ करूंगा, अच्छी अंपायरिंग। बैकफुट पर गए, डीप तकरीब जाकर ऑन साइड पर खेला, डीप लॉन्ग लेग की दिशा में गेंद को ट्रैवल किया जाएगा, मिलेगा मात्र एक सिंगल रन। काफी ज्यादा है, खिलाड़ी इस कड़ी धूप में मेहनत करते हुए नजर आएंगे। मेहनत मशक्कत आपको करनी पड़ेगी अपनी टीम के लिए, क्योंकि मेहनत एक ऐसी चीज है जो हमेशा आपको आपके सपने और मुकाम की तरफ लेके जाती है। मेहनत कीजिए तो सफलता आपको मिलेगी, मेहनत करोगे तो कामयाबी आपको मिलेगी। और उसी मेहनत को दिखाते हुए आज ये दोनों टीमों के खिलाड़ी आपको नजर आएंगे मैदानी जंग में।
ये दो शेर दिल टीमें जब एक दूसरे के सामने लड़ेंगी तब मुकाबला खतरनाक होने वाला है। ये चल पड़े फिर एक बार रक्षण, राइट आर्म ओवर द विकेट, शॉर्ट पिच लेंथ वाली ये डिलीवरी, एलिवेशन नहीं था, कनेक्शन नहीं था। मैं हमेशा कहता हूँ विदाउट कनेक्शन नो रिएक्शन। ये गेंद गई डीप पर लेग में, मिलेगा एक सिंगल रन। ऋतिक, जिस ऋतिक ने अपनी आंख को बिछाया था P1 की पहली ओवर में, जिस ऋतिक ने अपनी दहाड़ को फोड़ा था और उसकी गूंज चारों दिशाओं में घूमी थी, और ऋतिक को खामोश रखा जा रहा है इस दूसरे ओवर में गेंदबाज अक्षय की गेंदबाजी में। हल्के हाथों से खेला, क्लास टेम्परामेंट को दिखा रहा ये खिलाड़ी, क्योंकि क्रिकेट सिर्फ छक्के और चौकों का खेल नहीं है। क्रिकेट में आपको आपका क्लास, आपकी सूझबूझ दिखानी पड़ती है, क्योंकि ताकत से ज्यादा अक्लमंदी जिसके पास होती है, पत्ता उसका हमेशा चलता है क्रिकेट के खेल में। शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी, शॉर्ट हम पुल कर दिया। ये देखिए गेंद गई है डीप काउ कॉर्नर बाउंड्री के बाहर, तारा मंडल में आएगा ये छक्का। थैंक यू डीसी ऑपरेटर। ऋतिक का बल्ला माशाअल्लाह, जिस तरीके की बल्ले की आग इनकी नजर आ रही है गेंदबाज की राख राख करने वाली। ये बल्लेबाजी एक और बार बैकफुट पर गए, चमकते चांद को टूटा तारा बना दिया। बल्लेबाज ने गेंदबाज को आवारा बना दिया। ये भी डीप विकेट बाउंड्री के बाहर आता था सेंटरों के लिए। 38, देखिए 38 रन टीम का टोटल नजर आएगा स्कोर कार्ड पर। हाँ, एक गेंद बची है, दूसरा ओवर, एक गेंद यहाँ से बची है। 38 आंकड़ा आ चुका है टीम का। 3 ओवर का ये मुकाबला, 3 ओवर के खेल में कम से कम 45 से 50 तक का आंकड़ा अगर पहली पारी में पूरा किया जाता है तो एक फाइटिंग टोटल को खड़ा किया जा सकता है। एक और बार देखिए, कदमों पे खेला था, स्वीप करने की ये कोशिश, फ्लिक ऑफ द रिस्ट की शॉट स्क्वायर लेग में जाएगा। दो खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे थे, लेकिन ये गेंद नो मैंस लैंड में चिप्पा खाती हुई आपको नजर आएगी। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी होनी चाहिए, मानो 2 चीते जंगल में दौड़ लगा रहे हो, इसी अंदाज के साथ इस दुक्के को किया जाएगा पूरा और आंकड़ा बनेगा। 2 ओवर का खेल होने के बाद टीम वैभव दादा 11 ने कबूला ये बल्लेबाजी का न्योता, आंकड़ा लगाया 40 का, यानी करंट रन रेट की मैं बात करूं तो 20 रन हर ओवर के पीछे आ रही है। वो टीम वैभव दादा 11 के लिए पानी की मांग मैदान पर की जाएगी। ऑर्गेनाइजर से गुजारिश होगी कि पानी को आपको मैदान पर देना है। आमचे आदरणीय मंगेशजी गोपाळ म्हात्रे यांचं मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानावरती आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतात। विनंती असणार आहे आपल्याला की आपण व्यासपीठावरती यावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। आपल्या मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असणार आहे। आज भाल गावाची स्पर्धा आहे, मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे आणि आज प्रत्येक ग्रामस्थांना यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती दिला जाईल असं आश्वासन मात्र आमच्या आयोजकांनी दिलेलं आहे आणि त्या प्रत्येक ग्रामस्थांना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं मनपूर्वक स्वागत असणार आहे। निजी 9 गेंदों में 36 की पारी साकार करता हुआ यह ऋतिक नाम का खिलाड़ी मैदान पर अपनी आंख को दिखाता हुआ नजर आया। आसमान में सूरज की आंख तो मैदान पर ऋतिक की आंख नजर आई। गेंदबाजों को जलाकर राख किया गया। डेथ ओवर, पहली गेंद फुल टॉस, ऑन साइड पर इस गेंद को खेला, गेंद गई हवाई यात्रा पर। ये देखिए बल्लेबाज ने अपने बल्ले को खोला और गेंदबाज को खोल डाला। 6 यहाँ से मिलेंगे।
एक और बार लाजवाब स्ट्रोक, ये कहा गई है ये भी जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। छक्कों की बारिश, ये सीजन भले ही ठंडी का हो लेकिन ये बिन मौसम की बरसात हो रही है। थैंक यू डीजे ऑपरेटर। इसे कहते हैं खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है। ऋतिक को देखकर अपना रंग बदला तुषार ने और छक्कों की आतिशबाजी की, लेकिन रनआउट का यह मौका बन सकता था। एक आया, दूसरे की कोशिश पूरा किया जाएगा। गलती को माफी नहीं मिलती, ये गलती आपको नहीं करनी है। बतौर क्रिकेटर क्रिकेट के खेल में एक एक रन का महत्व माना जाता है। ये रन बचाने हैं ना कि गंवाने हैं। हाँ, हेलीकॉप्टर को घुमाया, इस बार हवा में है। खिलाड़ी गेंद के नीचे आते आते इस कैच को जरूर छोड़ा जाएगा, छोड़ना नहीं है। कैचेस विन द मैचेस ऐसा कहा जाता है। पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, लेकिन छोड़ोगे कैच तो क्या होता है ये मुझे बताने की जरूरत नहीं है। गोकुलदास जी म्हात्रे साहेब, आपल्याला माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। आपलं मनपूर्वक स्वागत। हाँ, चकमा देती हुई ये गेंद, गुगली गेंद, ये देखिए ये क्या, ये तो मोए मोए हो गया और ये बल्लेबाज जाएंगे वापस। झटका यहाँ से जरूर दिया जाएगा। विकेट यहाँ से पहला छटकाया जाएगा, लेकिन अब क्या फायदा जब चिड़िया छूट गई खेल। अपना काम तो तुषार ने बखूबे किया है। बैकफुट पर गए हो, लाजवाब ये स्ट्रोक, ये देखिए, वाह 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 क्या बात है। डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर, ये हवाई यात्रा पर 6 के लिए। हेलो 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 नेक्स्ट मैच ध्वज 11 विपक्ष श्रुणा आणि हर्ष 11 दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे बघा लगेच या विनंती करतो। आणि नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतो ज्यांचं शुभागमन नुकताच व्यासपीठावरती झालेलं आहे। खरं तर गुणवंत शिक्षण पुरस्कारानं ज्याने रायगड जिल्हा परिषद भाल या शाळेमधून पटकावलं असे या आदरणीय गुरुवर्य मनोज गोपाळ म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण मंचकाच्या खाली यायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायचे आहे। ध्वज 11 आणि विपक्ष श्रुणा एंड हर्ष 11, ध्वज 11 विपक्ष श्रुणा एंड हर्ष 11। देखिए 3 ओवर का खेल समाप्त किया गया। पहली पारी को टाटा बाय बाय कहने के बाद रन संख्या आपको नजर आएगी स्कोर कार्ड के ऊपर। 62 का आंकड़ा पूरा किया जाएगा, यानी आने वाली 18 गेंदों में 63 और यानी कि 63 रनों का वो लक्ष्य होगा। पिछले साल की डिफेंडिंग चैंपियन सुमित एंड बंटी पावर हिटर्स टीम के पास टॉस यहाँ पे जरूर किया जाएगा। हम चलेंगे टॉस करने के लिए टॉस बॉक्स में, जहाँ पे हमारे साथ सुहास सर मौजूद है। सर नक्कीच धन्यवाद सर। दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात, एका बाजूला आहे ध्वज 11 तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल ते श्रुणा एंड हर्ष 11। आणि आपल्या समवेत जॉईन झालेले आहेत रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय ज्यांना नुकताच गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आलेला आहे, आमचे आदरणीय ज्यांचं खरं तर खूप मोठं योगदान आमच्या क्रिकेटला असतो, मनोज गोपाल सर इथे म्हात्रे सर इथे उपस्थित झालेले आहेत। प्रथमतः सरांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो आणि नाणेफेक केली जाईल। तर दोन संघादरम्यान इथे मात्र पटवून द्यायचं आहे।
इथे मात्र बघतोय आपण ध्वज 11 या संघाने इथे मात्र नाणेफेक जिंकलेली आहे। 3 षटकांचा खेळ असणार आहे। प्रतिस्पर्धी संघ श्रुडा आणि हर्ष 11। काय निर्णय असेल पहिला? पहिले आम्ही बॉलिंग करू कारण आमच्याकडे सध्या प्लेयर अवेलेबल आहे, त्यामुळे आम्ही पहिली बॉलिंग करू। किस आजची स्पर्धा आहे मानाची सन्मानाची, आपल्या गावाला खरं तर एका वेगळ्या उंचीवरती नेणारीची सर्व युवकांची। 3 षटकांमध्ये खेळ करत असताना आपल्याला किती धावसंख्येवर प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा आपला प्रयत्न असणार आहे? 30-35 पर्यंत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू कारण यांच्याकडे चांगली बॉलिंग लाईनअप आहे। सध्याच्या घडल्या पण मेन गोष्ट म्हणजे सुशील स्वतः कर्णधार फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे आम्हाला एक विकेट घेणं महत्त्वाचे आहे। नक्कीच काय म्हणशील आपल्या भाल प्रीमियर लीगच्या आयोजनाबद्दल? काय असतील शब्द तुझ्यासाठी आपल्या सर्वांसाठी? कारण तू सुद्धा एक चांगला आयोजक आहेस, माझ्या बरोबर मागासपासून आहेस, काय म्हणशील सर्वांच्या एकीबद्दल? आयोजन तर आम्ही स्वतःने केलंय, त्यामुळे आयोजन तर आम्ही दरवर्षी छानच करतो आणि मेन गोष्ट म्हणजे मी स्वतः आयोजन करतोय। म्हणजे आम्ही 7 ते 10 जण आहोत, ते आम्ही 2 महिने या आयोजनासाठी एकत्र आलो आणि त्यासाठी आयोजन म्हणजे सर्वांनी केले म्हणजे मी राहुलला आभार आणि त्यांनी सर्वत्र एकत्र पोरं आणली आणि एक विशालला त्यांनी एकी आणले पोरांचे आणि आज बाल प्रीमियर लीग स्वतः दिसतोय समोर आपल्या समोर। नक्कीच थँक्यू। मी बोलतोय तू म्हणजे सुशील म्हात्रेकडे श्रुडा आणि हर्ष 11 नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असता जर नाणेफेक जिंकली असती तर? नक्कीच आता मात्र आपल्याला नाणेफेक हारल्यानंतर विरोधामध्ये जाऊन आपल्याला मात्र फलंदाजी करायची आहे। प्रतिस्पर्धी संघाकडे चांगले फलंदाज आहेत आपल्याला माहिती आहे आणि फलंदाजाच्या वरती तुझं नाव दिलं, मग फलंदाजी करत असताना अजून कोणते खेळाडू आहेत तुझ्याकडे की ते खेळाडू आज मात्र मैदानावरती आग पेटवतील असं आम्हाला वाटते? रवित आणि विजय सारखा फलंदाज आहे, तर आम्हाला बॅटिंग लाईनअप पण आमचं चांगलं आहे। सकाळपासून बघतोय आपण चांगला स्कोर मैदानावरती होतोय, 40+ होतोय 3 षटकांमध्ये। आपली रणनीती काय असेल, आपला माइंडसेट काय असणार आहे, किती धावसंख्या धावण्याची असते गरज असणार आहे? 45+। येस, आणि आजच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आपली सन्मानाची स्पर्धा आज खेळलो जातोय, तर अनेक वेळेला आपण प्रतिस्पर्धी संघाबरोबर ती खेळतो, परंतु आज आपल्या मित्रांबरोबर ती खेळतोय। या संघाच्या आपल्या भाल प्रीमियर लीग बद्दल काय म्हणशील? प्रथमतः कमिटीचा आभार मानतो आम्ही, सर्व भाल ग्रामस्थ आणि खेळाडू। आयोजन तर असं बघण्यासारखं आहे की मॅच बघतच राहावं आणि 2 दिवस तर इथून कोण आलं असं आयोजन। येस, थँक्यू। आणि दोघांना इथे मात्र मी शुभेच्छा देतो आणि मनोज गोपाल सरांकडे मी बोलतोय। सर खरं तर कौतुक आहे तुमचं, कारण आपण सुद्धा आताच सुद्धा झालेल्या पुरस्कार सन्मानित केलेला आहे आपल्याला। आणि सर खरं तर तुमचा सन्मान झालेला नाही, ते पुढे मी तुम्हाला व्यासपीठावरून खाली बोलवलंय। सर ही मानाची सन्मानाची स्पर्धा आहे आणि तुम्ही सुद्धा यंगस्टर आहेत, काही कालामध्ये तुम्ही सुद्धा क्रिकेट खेळला असेल। आज जरी आज शिक्षण क्षेत्रामध्ये असाल तरी सुद्धा क्रिकेटला पुरस्कृत करण्यासाठी आणि आपल्या युवकांना पुरस्कृत करण्यासाठी कोणते शब्द सांगू शकाल की ज्यांना तुमच्या कौतुकाचे बोल या सर्वांच्या कर्णापर्यंत पोहोचेल? सर धन्यवाद। प्रथम मला इथे बोलवल्याबद्दल सर्व बीपीएल भालच्या सदस्यांचं हार्दिक आभार मानतो। आणि प्रथम म्हणजे माझं पॅशन जरी टीचिंग असलं तरी पण सेकंड वन पॅशन इज माय क्रिकेट ऑल्सो। एचएससी भालच्या अगोदर नवतरुण हनुमान भाल ही जी टीम होती त्याच्यामध्ये मी ओपनर होतो। आणि आता बोलायचं झालं तर या सगळ्या आयोजनाबद्दल मला वाटतं हे जेट सुद्धा इथे बीपीएल भालच्यासाठी येत आहेत का काय समजत नाहीये, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजवूया। आयोजन म्हटलं तर असंच मुलांनी एकत्र यायला पाहिजे आणि याचं सर्व हे श्रेय आहे हे राहुल म्हात्रे, सिद्धेश म्हात्रे, विशाल म्हात्रे यांना मी देतो। मी म्हणतो की जसं आपण क्रिकेटसाठी इथे एकत्र येत आहोत तसं मी सर्व या नवतरुणांना विनंती करत आहे की त्यांनी वर्षातून 1 दिवस तरी माझ्या शाळेसाठी द्यावा असं मी त्यांना विनंती करतोय। कारण जे तरुण वर्ग जे करू शकतो ते कोणीच करू शकत नाही। आणि आयोजनाबद्दल म्हटलं तर एवढ्या लांब एवढ्या दूरवर येऊन हे आयोजन केलेलं आहे हे अतिशय उत्कृष्ट आहे। त्याबद्दल मी या सर्व आयोजकांचं हार्दिक शुभेच्छा त्यांना देतोय। नववर्षाच्या शुभेच्छा आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद। नक्कीच सर, मनोज सर कौतुक असेल तुमचं। फक्त शाळेचा उपक्रम काय असेल ते तरुणांना सांगा, तरुणांचे एकवट नाही, कारण स्वामी विवेकानंद म्हणतात की भारताचं भविष्य तरुणावरती अवलंबून असतो आणि खरं तर तरुण पिढी घडवण्याचे हे कार्य तुम्ही हाती घातलेलं आहे। सरांना विनंती करतो सर आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती बसायचं आहे। खरं तर गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले आपले गुरुवर्य म्हणजे मनोज सर आहेत आणि सरांचं कौतुक असणार आहे। या मी बोलतोय आमचे नक्कीच पुनोरे साहेबांकडे। सर प्लीज कंटिन्यू।
शुक्रिया शिवाजी मात्रे सर। चलेंगे दूसरी पारी की तरफ। 63 रनों का ये पीछा करते हुए मैदान पर सुमित एंड बंटी पावर हिटर्स की टीम आपको नजर आने वाली है। रुपेश और उनके साथ करण ये खिलाड़ी हमें नजर आए। रुपेश मात्रे एक बड़ा नाम, एक बड़ा सितारा, जिस सितारे ने मानो अपनी चमक में भाल गांव को चकाचौंध करके रखा हो, ऐसा ये खिलाड़ी आपको स्ट्राइकिंग एंड पर नजर आएगा। फुल टॉस की गेंद थी, कैच छोड़ा था और कैच छोड़ोगे तो मैच छोड़ना भी पड़ सकता है। ये जले पे नमक छिड़कने वाला 4 रन वाला चौवा। थैंक यू डीजे ऑपरेटर। देखिए अभी मेरे पास एक खबर पहुंची किया, रुपेश जी मात्रे जो स्ट्राइकिंग एंड के ऊपर कप्तानी कर रही है सुमिता एंड बंटी पावर हिटर्स की टीम की, वो खुद एक मुंबई पुलिस है। यानी समाज के लिए 100% कमिटमेंट वो देती है हमेशा, और समाज में सभी गुनेगारों को अपनी हथकड़ी के साथ जो लॉकअप में बंद करती है, वो रुपेश जी मात्रे आज बल्ले से गेंदबाजों को लॉक करने के लिए मैदान पर आए हैं। हल्के हाथों से धकेला, शॉट थर्ड मैन, मिस फील्डिंग नहीं करनी है, रन बचानी है, क्योंकि रुपेश मात्रे का आपने कैच छोड़ा है। 16 रन। नक्कीच सर थोडस थांबतोय आणि सन्मानाकडे वळतोय, कारण ज्याचं शुभागमन नुकताच झालं ते गुणवंत शिक्षक पुरस्कार विजेते आदरणीय मंगेश गोपाळ म्हात्रे सर। खर तर असं म्हटलं जातं, शिक्षणाच्या ज्योतीने अज्ञानाचा अंधकार दूर करून या महाराष्ट्राची, या भारताची सशक्त पिढी निर्माण करण्याचं कार्य कोण करत असतात ते शिक्षक असतात मित्रांनो। खरं तर आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते। आई वडिलांनंतर आपण सर्वात जास्त कोणाला पूजनीय ठरतो ते आपल्या शिक्षकांना असतो, आणि आज खरं तर एक गुणवंत शिक्षक आपल्या व्यासपीठावरती आहे, जो खरं तर खेळ क्रीडेलाही आपल्याला खूप मोठं योगदान देत आहे। उपस्थित झालेत मी विनंती करतो नितेश म्हात्रे याला विनंती करतो की मंगेश सरांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। मायेची उपदारशाल मांगल्याचे प्रतीक श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो मंगेश सरांसाठी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। ज्याचा कटआउट आपण पाहिलं होतं, शुभेच्छेचा कटआउट देण्यात आलेला आहे। स्वतः सगळा आयोजक संघ खरं तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत केलेलं आहे त्यांचं, आणि खरं तर कौतुक असेल सरांचं। खूप चांगलं संभाषण आहे सरांचं, आणि मी विनंती करतो आयोजक पाहुण्यांना की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे बसायचं आहे। बोलतोय पुन्हा एकदा आमच्या समालोचकांकडे। सर प्लीज कंटिन्यू। शुक्रिया सुभाष सर। चलेंगे मैदान की तरफ। मैदान का हाल मैं आपको बताऊं तो 1 ओवर का खेल होने के बाद 16 का आंकड़ा आपको नजर आएगा स्कोर कार्ड पर। करना है टीम सुमित एंड बंटी पावर हिटर को 63 का पीछा, यानी 47 रनों की आज से अब भी जरूरत होने वाली है। गेंदे बची है 12 गेंदे, 12 गेंदों में 47 रनों की मैं बात करूं तो हर ओवर में कम से कम 23.5 रनों का आना आपकी टीम के लिए जरूरी होने वाला है, यानी 23.50 का रिक्वायर रन रेट आपकी टीम के लिए अब यहाँ से जरूरी होगा। रुपेश का कैच छोड़ा है, आइकॉन खिलाड़ी पिछले साल की डिफेंडिंग चैंपियन 63 रनों का पीछा कर रही है, लेकिन गेंदबाजी मार्ग के ऊपर विशाल डॉट के साथ शुरुआत हुई थी। अच्छी गेंद, एक और अच्छी डिलीवरी, फुल लेंथ वाली डिलीवरी है। बल्ले और गेंद का कोई तालमेल होता हुआ नजर नहीं आया, और गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाएगी। डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंदें बल्लेबाजों के ऊपर का दबाव बढ़ाने वाली है। अगर यहाँ से आपको इस टोटल को पार कर जीत के ताज को आपके सर के ऊपर सजाना है तो कोशिशें आपको लाख पैमाने पर करनी पड़ेगी। मैदान पर कनेक्शन होना जरूरी है। स्टेप आउट किया, मोबाइल का नेटवर्क और क्रिकेट का फुटवर्क जरूरी होता है, उसी फुटवर्क को इस्तेमाल किया, लेकिन कैच छोड़ा। ये कैच काफी ज्यादा छोड़े जा रही है, मानो हाथों में फेविक्विक का गम लगाकर फील्डिंग की जा रही हो। ऐसी ये फील्डिंग क्योंकि फिसल रही है, गेंद काफी ज्यादा फिसल रही है, हाथों में चिपक नहीं रही, उसी की वजह से ये बल्लेबाजों को जीवनदान, एक जीवनदान मिला रुपेश को, एक मिला करण को, और जीवनदान अगर आप देते हैं तो फिर
वो खिलाड़ी जरूर चमकता है। रुपेश को अपने कंधों पर जिम्मेदारी लेनी होगी, टीम के कप्तान, और जब कप्तान चलेगा सीना तान तो उसकी टीम जरूर इस मुकाबले में जीत की राह पर कदम बढ़ाने की शुरुआत कर सकती है। राइट आर्म ओवर द विकेट की गेंदबाजी। हाँ, शॉट को देखिए, वाह वाह वाह, क्या बात है, कमाल का ये स्ट्रोक जरूर खेला है, लेकिन यहाँ पे भी ये मौका बन सकता था, ये भी मौका हाथों से छिटका जाएगा। कितनी गलतियां करोगे, ये गलती आपको जरूर महंगी पड़ेगी, क्योंकि विशाल जिनके गेंदबाजी में इस कैच को छोड़ा गया है वो खुद गेंदबाज नाखुश होंगे, लेकिन रुपेश को आपने एक और बार जीवन दान दिया है। 100% कमिटमेंट बतौर फील्डर, आपको गेंदबाज का साथ निभाना हमेशा जरूरी होता है। ये देखिए बैकफुट पर गए, स्क्वायर कट कर दिया इस गेंद को, शॉर्ट पॉइंट से गेंद जाएगी डीप बैकवर्ड पॉइंट के रीजन में खिलाड़ी करेंगे गेंद का पीछा। आउटफील्ड थोड़ी सी स्लो है, क्योंकि इस ग्राउंड को अगर आप देखेंगे तो पूरी तरीके से खेती में इस ग्राउंड को बनाया गया है, उसी की वजह से आउटफील्ड पर आप नजर डालेंगे तो काफी ज्यादा आपको वहाँ पे पेड़ों के जो जड़े हैं वो नजर आएंगी, और उसी की वजह से आउटफील्ड थोड़ी सी स्लो होने के कारण गेंदबाजों को यहाँ पे मदद मिलती हुई आपको नजर आएगी। और ये रन, ये अगर फ्लैट ग्राउंड होता तो ये गेंद शायद बाउंड्री के बाहर भी पहुंच सकती थी, लेकिन ये पहुंची नहीं, क्योंकि आउटफील्ड थोड़ी सी स्लो है और गेंदबाजों के लिए अच्छी बात साबित हो सकती है। दुमका आया रन संख्या की मैं बात करूंगा, 21 ऑन स्कोर कार्ड आपको टोटल नजर आएगा। हल्के हाथों से धकेला, हल्के हाथों से दिमाग के साथ खेला। रुपेश जानते हैं ओवर की आखिरी गेंद है, मेरे पास स्ट्राइक रहनी चाहिए, यही माइंडसेट है, क्योंकि खेल शतरंज का हो या क्रिकेट का, दिमाग का इस्तेमाल हमेशा आपको करना होता है, और इस खिलाड़ी ने वो दिमाग का इस्तेमाल किया, एक रन को निकाला, और 2 ओवर का खेल होने के बाद आंकड़ा आएगा 22 रन का। 11 रन वाली औसत को मेंटेन किया जा रहा है। टीम सुमित एंड बंटी पावर हिटर के सामने रनों का माउंट एवरेस्ट 22 बने हैं 2 ओवर में, यानी आपको मैं अब कुल समीकरण बताऊं तो गेंदें यहाँ से बची होंगी 6, और जीत के लिए 41 रनों की जरूरत होगी। 6 गेंदें 41 रन का ये समीकरण अब यहाँ से बनेगा। 6 में 6 भी आते हैं तो भी ये रन नहीं बन सकते, क्योंकि ये रनों का माउंट एवरेस्ट आपके सामने खड़ा किया गया था। रनों का पीछा करते समय शुरुआत आपकी टीम को रफ्तार के साथ मिलनी चाहिए थी, लेकिन वो आपने प्रदान नहीं की, उसी की वजह से आपकी टीम काफी ज्यादा पैमाने पर बैकवर्ड पर नजर आ रही है। और टीम विशाल दादा 11, विशाल वैभव दादा 11, जो वैभव दादा का वादा चला है, और उनकी टीम मानो जीत की दरवाजे पर अब आपको नजर आ सकती है, क्योंकि 6 में 41 गेंदबाज की गलती ही इस मुकाबले में वापस आने का मौका बल्लेबाजी करते हुए टीम को लेकर आती हुई दे सकती है। लेकिन गेंदबाज कौन सा आएगा, डेथ ओवर के लिए गेंदबाज आएंगे, जरूर उसका नाम हम तक पहुंचा जाएगा। अंपायर वार्निंग दीजिए, 15 मिनट में 3 ओवर होने चाहिए, क्योंकि आज के दिन में बहुत सारे लीग स्टेज के मुकाबले हैं। हम हमेशा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में देखते हैं हर ओवर के लिए केवल 5 मिनिट दिए जाते हैं। चला सुरुवात करा, विनंती असेल, अगोदरच मॅचला खूप लेट झालोय आपण, विनंती असेल आपल्याला 15 मिनट अंपायर आपकी घड़ी को आपको चलाए रखना है, 15 मिनट पे ध्यान देना है, एक बारी कंपलसरी 15 मिनट में होनी चाहिए। देवेश देखिए, आप देव तो इनके नाम में है, लेकिन क्या वो भगवान बनेंगे अपनी टीम के लिए? हाँ, अच्छी डिलीवरी, ये देखिए कंधे की दिशा से गेंद निकले विकेट कीपर के दस्तानों में। ये ऑस्ट्रेलियन गेंदबाजी की मुझे याद दिलाई इस पहली गेंद ने देवेश, क्योंकि ऑस्ट्रेलियन गेंदबाजी को अगर आप देखेंगे तो ऐसे ही उनके पास खतरनाक गेंदबाज है, जो मानो सीने की रफ्तार से विकेट कीपर के पास गेंद पहुंचाते हो। हाँ, शॉट तो यहाँ पे अच्छा है, लेकिन संपर्क नहीं, कैच हो पहले अटेम्प्ट में नहीं, लेकिन दूसरी अटेम्प्ट में इस कैच को लपका जाएगा। सुमित एंड बंटी पावर हिटर्स को दिया जाएगा ये 440 वोल्ट का करंट देने वाला बड़ा झटका। हेलो
हॅलो थँक्यू डीजे. बघतोय आपण वेलात वेल कडून या क्रीडा नगरीमध्ये आदरणीय मोहन एकनाथ म्हात्रे यांचं शुभागमन व्यासपीठावरती झाले. वडाव विभागीय तंटामुक्ती अध्यक्ष त्यांच्याकडे विद्यमान पद आहे आणि मोहन एकनाथ म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतो सिद्धेश सरांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते मोहन एकनाथ म्हात्रे सरांना इथे सन्मानित करायचं आहे. माईचे उपदर्शाल मांगल्याचे प्रतीक श्रीफल पुष्पगुच्छ देऊन आदरणीय मोहन एकनाथ म्हात्रे साहेबांना इथे सन्मानित केलं जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. बिल्कुल मेहमानों का स्वागत किया जाएगा क्योंकि गेस्ट इज गॉड. मेहमान भगवान समान ऐसा कहा जाता है, लेकिन ऑन साइड पर अलोंग द कार्पेट के जरिए ये इक्का आएगा, लेकिन इक्का दुक्का कुछ नहीं कर सकता. आदरणीय लहू शंकर म्हात्रे हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते लहू काकांचा सुद्धा सन्मान करायचा. माईचे उपदर्शन मांगल्याचे प्रतीक श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केला झालं. थँक्यू. ये देखिए बैकवर्ड रीजन में फिर एक बार आउटफील्ड स्लो, फिर एक बार ये गेंद हिट में जाएगी. गेंदबाज के बल्लेबाजों को ध्यान रखना पड़ेगा. ये आउटफील्ड स्लो होने के कारण अगर आप गैप में गेंद को धकेलते हैं तो रन आपको भागने हैं. ये आगे आने वाली टीमों के बल्लेबाज भी याद रखिए, क्योंकि ये स्ट्रैटेजी होती है. खेल को सिर्फ देखना या खेलना नहीं होता, दिमाग का इस्तेमाल इस खेल में काफी ज्यादा करना जरूरी होता है. ये इस बार उड़ाया है, कहाँ गई? फील्डर के हाथों में. बिल्कुल लब का जाएगा इस कैच को. डीप काउ कॉर्नर के रीजन में एक और बल्लेबाज को कहा है चाहिए बिना टिकट लीजिए रवानगी. थैंक यू. इट इज ऑपरेटर. यहाँ से अब विकेटों को छटकाया जाएगा. जीत के दरवाजे को खटखटाते हुए वैभव दादा 11 की टीम. मानो इस मुकाबले में ऐसा शिकंजा कसा गया हो, मानो इस मुकाबले में सामने वाली टीम को ऐसा पंजा मारा गया हो कि सामने वाली टीम का शिकार एकदम खतरनाक अंदाज के साथ किया जाएगा. पिछले साल की डिफेंडिंग चैंपियन सुमित एंड बंटी पावर हिटर को चटाई गई है धूल, और ये मुकाबले को जीता दादा का वादा यानी वैभव दादा 11 ने. मैन ऑफ द मैच का किताब यहाँ से जरूर दिया जाएगा, और मैन ऑफ द मैच का किताब दिया जाएगा नो डाउट जिस खिलाड़ी ने अपने टीम के लिए वो शेर की भूमिका निभाई, जो खिलाड़ी ऐसा दहाड़ा कि सामने वालों को नोच नोच के खाया. इतनी खतरनाक बल्लेबाजी जिस बल्लेबाज ने की है वो ऋतिक को दिया जाएगा मैन ऑफ द मैच. 10 गेंदों में 42 की वो शानदार पारी, जिस पारी ने मानो ऐसा शिकार किया कि सामने वालों के चिथड़े उड़ाए. वो ऋतिक मैं बुलाना चाहूंगा, आइए मैन ऑफ द मैच के लिए. 10 में 42 की पारी जिस खिलाड़ी ने खेली, जो शेर जिसने किया सामने वाले को ढेर, वो ऋतिक को दिया जाएगा मैन ऑफ द मैच. आइए टॉस बॉक्स में और हमारे सम्मानीय मान्यवर जिनके शुभातों से वो किताब दिया जाएगा, ऋतिक बनेंगे मैन ऑफ द मैच. मोहन जी म्हात्रे साहब इनके शुभातों से वो किताब दिया जाएगा ऋतिक को. ऋतिक आप आइए, टॉस बॉक्स में आपको आना है. 10 गेंदे 42 रनों की पारी. मैं साहब से गुजारिश करूंगा आपके शुभातों से आपको ये सम्मान करना है इस खिलाड़ी का. मोहन जी म्हात्रे साहब इनके शुभातों से सम्मान किया जाएगा. ये खिलाड़ी तो देखिए बॉडी लैंग्वेज अगर आप उनकी देखेंगे. टॉस बॉक्स में आइए ऋतिक. मैन ऑफ द मैच का ये किताब यहाँ से जरूर दिया जाएगा. मोहन जी म्हात्रे साहब इनके शुभ हाथों से इस ट्रॉफी को दिया जाएगा. ऑर्गेनाइजर मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दीजिए हमारे पास. ऑर्गेनाइजर्स मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दीजिए यहाँ पे.
मैन ऑफ द मैच टी शर्ट देकर सम्मानित किया जाएगा। इस खिलाड़ी की बॉडी लैंग्वेज को देखकर ऐसा लगता नहीं है कि इतने लंबे लंबे छक्के ये खिलाड़ी मार सकता है, लेकिन मैं हमेशा कहता हूँ इंसान का उंगलियां देखकर उसकी ताकत का अंदाजा नहीं लगाते। और ये ऋतिक की बल्लेबाजी जो नजर आई शानदार, और उनको ये टी शर्ट देकर सम्मानित किया जाएगा। मैन ऑफ द मैच 10 गेंदों में 41 की शानदार पारी, शेर ने किया सबको ढेर और ऋतिक बन रही है मैन ऑफ द मैच। एक ही सवाल मैं आपसे आज पूछूंगा, इस मैदान के ऊपर डिफेंडिंग चैंपियंस के सामने और रुपेश जैसी बड़ी टीम जो कप्तान है बड़ी टीम के, उनके सामने खेलते समय आपके मन में क्या था? आप मराठी में बताएंगे तो भी यहाँ पे चलेगा। मराठीत सांगायचं रुपेश यांच्या समोर खेळताना तुमच्या मनामध्ये आज काय भावना होत्या आणि संघामध्ये जेव्हा तुम्ही 41 आज धावा केलेल्या आहेत तेव्हा त्याच्यानंतर ते वातावरण काय असणार आहे आणि काय तुम्ही खेळ केलात आज, काय सांगाल? आम्हाला माहिती होतं त्याच्यावर जर प्रेशर आम्ही टाकला तर आम्ही मॅच म्हणून आम्ही त्याच्या पहिल्या ओव्हरला अटॅक केला। आणि आता 41 झाले, याच्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये काय विशेष सोय असेल? बघू आमचा कॅप्टन काय करते आमच्यासाठी। शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा या ठिकाणी। आपण वळूया सरळ कॉम्बॉक्स मध्ये जिथे सुहाजी म्हात्रे सर जोडले जातील। मॅच नंबर 3 ला या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे। थँक्यू सो मच। थँक्यू मानस। मॅन ऑफ द मॅच ऋतिक म्हात्रेने पटकावलंय, अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली। वळणार आहोत नेक्स्ट मॅच कडे जिथे सज्ज झालाय श्रुणा आणि हर्ष 11 विपक्ष ध्वज 11। एका बाजूला आहे संघ मालक नितेश म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला आहे गणेश म्हात्रे। ध्वज 11 या संघाचा सिद्धेश म्हात्रे कर्णधार आहे, तर बघतोय आपण श्रुणा आणि हर्ष 11 चा सुशील म्हात्रे आयकॉन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय। इथे मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र ध्वज 11 या संघाने घेतला। श्रुणा आणि हर्ष 11 या संघाला इथे मात्र आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी। 3 षटकांचा हा खेळ असणार आहे। आपण बघतोय भाल प्रीमियर लीगचा एक भव्य दिव्य घमासाम क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा आनंद, क्रिकेटचा मनमुराद आनंद आज खरं तर सर्वजण लुटत असताना या दोन गावांची एकी असणारा हा गाव आहे मित्रांनो। खरं तर पेठ तालुक्यातील पाळणी तालुक्यामध्ये वाशी विभाग हा म्हटलं जातं खारेपाड विभाग, आणि खारेपे विभागाचा खरं तर अगदी टोकाचा गाव म्हटलं तर भाल विठ्ठलवाडी आणि आमचा मोठे भाल अगदी भोगावती नदीच्या बेळगुण बसलेलं हा आमचा गाव आहे। नदी काठी बसलेलं काठी बसलेला असलेला गाव आहे, जिथे मात्र सज्ज झाले 2 खेळाडू। एका बाजूला आहे रवित आणि दुसऱ्या बाजूला सुशील। सिद्धेश ऑन द गोल इन द मार्क वर द राउंड द विकेट मारा। पहिला चेंडू ठोकलाय चेंडूला, फेकून दिलाय की काय? यस, it is a down the ground, no doubt it is a sixer। Yes, thank you. No doubt 22 जानेवारी श्रीराम प्रभू श्रीरामांचं प्राण प्रतिष्ठान सोहळा, खरं तर तुमच्या आमच्या आयुष्यातील अप्रतिम सोहळा, खरं तर न भूतो ना भविष्य असा सोहळा असणार आहे। या सोहळ्याचं तुम्ही आम्ही नक्कीच मानकरी ठरणार आहोत, तुम्ही आम्ही तिथे नक्कीच असणार आहोत। खरं तर कौतुकाचा सोहळा असणार आहे आणि नक्कीच आज मात्र कौतुक असणार ते भाल प्रीमियर लीगचं। बघूया पहिल्या चेंडूवरती सरचं स्वागत केलंय सिद्धेशचं। बघतोय आपण रवितने यावेळेस मात्र स्पिन शॉट खेळायचा होता, बॅक टू फूट गेला होता। पाहिलं होतं चेंडूने उचली घेतले, त्या उचलीचा फायदा घ्यावा या मनोमन मात्र स्विच शॉट घेण्याचा प्रयत्न मात्र रवितने केला, परंतु सिद्धेश सारखा खेळाडू सुद्धा आडेबंडे नाही आहे, त्याच्याकडे सुद्धा अनुभव आहे। ते अनुभव अति शिदोरी मैदानावरती फेकताना बघतोय कमबॅक झालाय, कधी तुरी बारी तर कधी मेरी बारी। बघतोय आपण तिसरा चेंडू पुन्हा एकदा सिद्धेश उभा राहिलाय रविच्या विरोधात। यावेळेचा चेंडू आता शॉर्ट ऑफ पुल पाहायला मिळाला, पुल 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 सक्सेसफुल षटकार। यस, स्वराज्याची राजधानी रायगड, भव्य हिमालय तुमचा आमचा केबल माझा सह्यगडा, भव्य हिमालय तुमचा आमचा केबल माझा सह्यगडा। गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पुनीन रायगडा, मनात पूजिन रायगडा। मित्रांनो, या रायगडाची माती आहे ज्या मातीमध्ये तुम्ही क्रिकेट खेळताय, ही रायगडाची माती आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवलं, ही रायगडाची माती आहे मित्रांनो, आणि आज या मातीमध्ये तुम्ही आम्ही क्रिकेट खेळताना पाहतोय। वाह वाह वाह, अजून एक दर्जेदार फटका, चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या दिशेने अजून एक दमदार षटकार।
जरूर बघतोय लगातारचा यावेळेस पाहिला आपण. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू आला आणि लगातारच्या 2 चेंडूवरती पुन्हा एकदा इज ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे. नाव आहे रवी. अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा षटकार ठोकून हॅट्रिक पूर्ण केली होती अमरने. आता मात्र तोच इतिहास इथे पुन्हा एकदा लिहिला जाईल का? रवीच्या बॅट मधून सिद्धेश उभा राहिलाय. इथे मात्र स्वीट शॉट घ्यायचा होता. सर काय घडलं बघा, 2 चेंडूवरती षटकार ठोकले होते. तिसरा चेंडू स्विच शॉट घेणं कौतुकाचं होतं का, गरजेचं होतं का? खरं तर मग तुमच्या माझ्यामध्ये मग सांगायचं झालं तर सीधी उंगली से अगर घी निकलता है तो उंगली टेढ़ी करनी जरुरी है क्या? परंतु नाही आहे. इथून मात्र काहीच वेगळं घडण्याचा प्रयत्न फलंदाज करत असतो, त्याची मानसिकता वेगळी आहे. डॉट चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट अप पुल करायचा होता. पाहिलं होतं चेंडू अगदी आखूट टप्प्याचा आहे, बॅकफुटला गेला. पाहिलं तर स्क्रीज आहे, त्या पॉपिंग स्क्रीजचा वापर करताना पाहतोय आपण फलंदाज. आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू गेलाय. या षटकामध्ये फक्त षटकारांची आणि डॉट चेंडूची आतषबाजी झाली आहे. कारण सिद्धेशच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू आला, नंतरच्या 2 चेंडूवरती षटकार आला आणि नंतर मात्र सिद्धेशचं एक बहारदार कमबॅक पाहायला मिळालं. इथे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. सिद्धेशचं षटक संपले, 18 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. परंतु रवीतने मात्र ह्या 18च्या 18 धावसंख्या ठोकल्यात. 6 चेंडूचा इथे खेळ झालाय. वेळ नसणार आहे मित्रांनो, जास्त टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल सगळ्यांनाच. कारण आपला अगोदरच वेळ झालाय. जिथे बघतोय आपण ना भूतो ना भविष्य, भाल प्रीमियर लीग न चुकावा असा क्षण, न चुकावा असा सोहळा, क्रिकेटचा अद्भुत सोहळा आपण अनुभवतोय. 2 गावचे खरं तर तरुण एकत्रित येऊन हा सोहळा तुम्ही अनुभवताय. एकत्रितपणाचं हे खरं तर मी म्हणेन एक नव्या दिशेने, एक नव्याचं भविष्याचं हे कौतुकाचं क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम खरं तर या युवकांच्या माध्यमातून भाल प्रीमियर लीग 2024 जिथे सामना रंगतोय तो म्हणजे श्रुणा हर्ष 11 विपक्ष ध्वज 11. धावसंख्या एका षटकानंतर धावफलकावरती लागले 18. दुसरं षटक रुपेश मार्गस्थ करेल. रुपेशला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. वर द विकेट यावेळेस मात्र उजव्या हाताचा फलंदाज सुशील, जो घातक मानला जातो क्रिकेटमध्ये. षटकार चौकात ठोकण्यासाठी ज्याला नक्कीच त्याला मात्र विचार केला जातोय. कौतुक असेल त्याचे ही आज मात्र क्रिकेट काय म्हणेल, काय खेळेल तो क्रिकेट वरती. इथे मात्र बघतोय आपण त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाची जमावट कशी करण्यात आलेली आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये वाईडिश लॉंग ऑफ आहे, त्याच्यानंतर वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने ठोकलाय. बघूया एक ऑफ ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो चुकी करणार नाहीये. त्याला माहिती आहे एक धावेची महत्व किती आहे. मित्रांनो क्रिकेटमध्ये नक्कीच एकेरी दुखेरी धावेला खूप महत्व आहे. मानस सर आपण म्हणतो की मुंबई म्हटलं ना तर मुंबईची लोकल ही नक्कीच रक्तामध्ये भिडतो. आणि क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना तर एकेरी दुहेरी धावसंख्या खूप महत्वाची असते. म्हणजेच एकेरी दुहेरी धावेला किती महत्व आहे येणारा क्षण सांगत असते. 2 धावा धावफलकावरती आल्या, धावफलकावरती धावा लागल्या 20. बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, चेंडूला चांगला टायमिंग पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. येस खूप चांगलं गाणी आहे. खरं तर आजचा दिवसही महत्वाचा आहे. आज मात्र कौतुक असेल भाल प्रीमियर लीगच्या सर्वच खेळाडूंचं, युवा खेळाडूंचं. काय क्रिकेट अनुभवतोय आपण. षटकार चौकार, षटकार चौकार, षटकार चौकार, विकेटची हॅट्रिक बघतोय आपण, षटकारांची हॅट्रिक. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा पूर्णपणे मनसुबा पाहायला मिळतो सुशीलचा. काय घडेल या चेंडूवरती. रुपेश विरोधात उभा आहे ओव्हर द विकेट. स्लो पिच डिलिव्हरी होती बघा. कम बॅक किफायती चेंडू होता. सर व्हेरिएशन इज मोर इम्पॉर्टंट टू बॉलर्स म्हटलं जातं. व्हेरिएशन पाहिजे, विविधता पाहिजेच असते. तुमच्या आवाजात का होईना, आमच्या आवाजात का होईना बदल घडवणं गरजेचं असतो. आणि हा तो बदल घडवला रुपेशने. कमबॅक जरूर पाहायला मिळाला. स्लो पिच डिलिव्हरी सर मी म्हणेन ना किफायती गोलंदाजी मैदानावरती असतोय. डॉट चेंडू आलाय, विविधता पाहायला मिळाली. यावेळेचा शॉर्ट चेंडू होता, शॉर्ट ऑफ पूल करायचा होता. काऊ कॉर्नर इजर मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव पूर्ण केली जातोय. कोणत्याही ते क्षेत्ररक्षकाला धावू लागणार नव्हतं. तिथे जिथं उभे होता तिथे मात्र
चेंडू केला आणि चेंडूला पटकावलंय। धावफलकावरती धावा 1 आली, स्कोर बोर्ड झाले 25। दुसरं षटक मार्गस्थ आहे असं वाटतंय की इथून मात्र मोठी धावसंख्या उभारली जाईल मोठी धावसंख्या। प्रयत्न शर्तीचे आहेत, दोन्ही संघ इथे प्रयत्न करत असताना पाहतोय। पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी, कमबॅक बॅकफूटला गेलाय, चेंडूला पिक केलाय, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय। सूर्याची किरण खरं तर त्याच्या डोळ्याला भेदून गेली असतील, म्हणूनच का होईना इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय। सकाळच्या सत्रापासून सर पाहिले आपण अनेकदा तुम्ही म्हटलं होतं की कदाचित क्षेत्ररक्षकाच्या हाताला मात्र इथं फेविकॉल लागले की काय, कारण प्रत्येक चेंडू मात्र हातातून निसटतोय आणि जमिनीला जात होते। परंतु छोटे छोटे चुका तुम्हाला संभाळणं गरजेचं आहे, कारण या चुकांचं कधी केले होतील हे माहिती नाहीये। 1 धाव 2 धाव धावफलकावरती आल्या, 27 धावसंख्या धावफलकावरती आहे। यावेळेचा चेंडू कुठल्या स्पॉटवर पिक केलाय, उंची घेतोय, उचली घेतोय, चेंडू दादून सरकतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। यष्टीरक्षक आपण बघतोय अमित दादा आहे। तर अमित दादाचं नाव ऑप्शन साठी आलं होतं ना सर, तर मी म्हणेन 10चे 10 खेळाडूने त्याच्यावरती बोली लावली होती। तर अमित सारखा खेळाडू फक्त यष्टीरक्षक नाहीये, तर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज सुद्धा आहे, म्हणजे विविधता त्याच्यामध्ये सुद्धा भरलेली आहे। म्हणूनच का होईना त्याच्यावरती एवढ्या सर्व संघांनी बोली लावली होती, परंतु कोणा संघामध्ये तो झाला तो म्हणजे पाहतोय ध्वज 11 या संघामध्ये त्याला पाहायला मिळालो आपण। आणि चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे, खरं तर मी म्हणेन कौतुक करीन सर्वच खेळाडूंचा इथे चांगला भरणा आहे। चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला हा क्रिकेट आहे मित्रांनो, हा क्रिकेट तुम्ही अनुभवताय। खरं तर क्रिकेट म्हणजे काय असतो, आपण सगळेच आमचे समालोचक सांगत असतात की सोमवारपर्यंत म्हणजे म्हणतो ना, शनिवार पासून त्या अगदी सोमवारपर्यंत वाट पाहत बसणं म्हणजे क्रिकेट आहे। रविवारच्या दिवशी घरात खोटं बोलून जाऊन क्रिकेट खेळणं म्हणजे क्रिकेट आहे। आपल्या संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये आपल्याला जागा न मिळाली तरी सुद्धा संघाच्या आनंदामध्ये सहभागी होऊन नक्कीच उड्या मारणं, टाळ्या वाजवणं, गुलाल उधवणं म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो। हा क्रिकेट तुमच्या आमच्या अंगामध्ये भिनभिनतोय। हा अजून क्रिकेट कोणालाही स्वस्त बसून देत नाही, म्हणजे युवकांना सुद्धा किंवा 40+ झालेल्या प्रत्येक खेळाडूला सुद्धा क्रिकेट स्वस्त बसून देत नाहीये मित्रांनो। क्रिकेट हा कसा खेळ आहे जे क्रिकेटने तुम्हा आम्हाला छोट्याशा कालावधीमध्ये आपल्याला ओळख निर्माण दिली, छोट्या कालावधीमध्ये चांगल्या खेळाडूंना एक सन्मान मिळवून दिला, तो म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो। म्हणून आज तो क्रिकेटचा सोहळा बाल प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्ही आम्ही अनुभवतोय आणि खरं तर एक महत्त्वपूर्ण सोहळा आहे। क्रिकेटला वेगळ्या उंचीवरती, या क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटच्या क्षितिजावरती आणि मी म्हणेन भाल आणि मोठे भालच्या सर्वच नवतरुणांना क्रिकेटच्या या वेगळ्या उंचीवरती नेणारा हा खेळ आहे। बाल प्रीमियर लीग 2024 चा घमासाप तुम्ही अनुभवताय। 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे। श्रुणा आणि हर्ष 11 या संघाची धावसंख्या 27 झालेला आहे। रुपेशनं दुसरं षटक फेकलं होतं, थोडंसं कमबॅक पाहायला मिळेल। 9 धावा धावफलकावरती आल्या। सुशील आणि रवित हे खेळाडू मैदानावरती आहेत। रवितने इथून मात्र 3 षटकार ठोकलेत। आता मात्र सुशील स्ट्रायकिंग एंडला आहे। सुशीलचा जर विचार केला पण 5 चेंडूंचा खेळ झालाय, खेळ खेळलाय आणि तब्बल 7 धावसंख्येचा एक महत्त्वपूर्ण योगदान त्याने आपल्या नक्कीच श्रुणा आणि हर्ष 11 या संघाला दिले। पुढील चेंडू सोपवला गेलाय विनोद या खेळाडूकडे, राऊंड द विकेट उजव्या हाताने। ओ अप्रतिम सर, चेंडू पडल्यानंतर मगाशी बघा उचली घेतली सर। मगाशी तुम्ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं इथे मात्र उदाहरण दिलं होतं, परंतु उचली चेंडूचं जर उदाहरण द्यायचं तर मी नक्कीच वेस्ट इंडिज खेळाडूंचं देईन सर। कदाचित आपला जन्मही झाला नव्हता तेव्हापासून काय ते भरभूत एकदम भरगच्च असणारे खेळाडू असायचे, ज्यांची शरीरयष्टी अगदी उंच पुरे असायचे आणि त्यावेळेला त्यांना कृष्णवर्णीय जल्लाद असे म्हटलं जायचं। आणि चेंडू पडल्यानंतर अगदी म्हणतात ना की छातीच्या उंचीवरचा चेंडू असायचा आणि त्या चेंडूला सामना करणं सगळ्याच खेळाडूंचा बस की बात नव्हती सर। अजून एक चांगला दर्जेदार चेंडू आहे बघा, कमबॅक। पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, उचली दिली। दुसरा चेंडू गुडले स्पॉटवरचा आहे, त्यालाही उचली दिली, म्हणजे उचलीचा जादूगार म्हणावा लागेल या खेळाडूला। कमबॅक जरूर झालाय बघा। आता मात्र बॉडी लँग्वेज काय सांगतोय, प्रत्येक खेळाडू इथून मात्र टाळ्या वाजवतोय, कौतुक करतोय, तो म्हणजे विनोदचं। कारण हाणामारीचं षटक आहे, 3रं षटक आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये विश्वास दाखवला होता, तो म्हणजे संघनायक आणि तो मात्र विश्वास इथे मात्र पुरापूर करते। यावेळेस मात्र लोअर पुलचा चेंडू चुकला नाही, पुल पॉवरफुल सक्सेसफुल इज ब्युटिफुल।
येस येस धन्यवाद डीजे हॉस्टेल जय श्रीराम. इथून मात्र बघा सुशीलच्या बॅट मधून आलाय. सुशीलला खूप वेळ खामोश ठेवल्यानंतर विनोदच्या विरोधात आलाय षटकार. 2 डॉट चेंडू नंतर धावफलकावरती धावा लागल्या 33 धावसंख्या. इथून मात्र बघा सर मानसिक दबाव आलाय. एक षटकार लागलाय बघा. जोपर्यंत सर धावा येत नाही ना तोपर्यंत फलंदाजावरती दबाव असतो आणि नक्कीच ज्यापर्यंत धावा आल्यानंतर गोलंदाजावरती दबाव असतो तो दबाव पाहायला मिळाला. 2 चेंडू डॉट गेले. चांगला अप्रतिम चेंडू होता. थोडीशी चुकी झाली. चुकीला माफी नाही. हा क्रिकेट आहे मित्रांनो. षटकार लागला. षटकारानंतर आता मात्र वाईट चेंडू. यावेळेचा चेंडू मिस टाइम झालाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट पाहायला मिळालं. उंची खूप चेंडूने घेतली होती परंतु लांबी मात्र तेवढी नव्हती. परंतु मिस टाइम होऊन सुद्धा मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. 2 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र सुशीलच्या बॅट मधून निघालेला हा फटका होता. या 2 धावसंख्येने ऑन द स्कोर बोर्ड 2 धावा जोडल्या जातील. 36 धावसंख्या धावफलकावरती आली. मगाशी म्हटलं होतं 40 प्लस जाण्याचा निर्धार करत तर सुशील सारख्या कर्णधाराने सांगितलं. यावेळेचा थोडासा फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अप्रतिम असं टायमिंग पाहायला मिळालं. अगदी बॅट आणि पॅड मधला चेंडू होता. अगदी मात्र फक्त दिशा दिली आणि अजून एक स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. चला यापुढील मॅचच्या 2 संघांच्या दरम्यान खेळवली जाणारी आपण विनंती करूया. स्मिथ फायटर संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात सी बर्ड्स या दोन्ही कॅप्टनना माझी विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. अजून एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतो सुशीलच्या पाठ मधून. आलाय दर्जेदार 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 षटकार. चला विनंती करतोय मी सीबर्ड संघाचा कर्णधार आणि त्याच्याच विरोधात स्मिथ फायटर्स या दोन्ही संघांच्या कॅप्टनना माझी विनंती आहे की स्पर्धा शिस्तबद्ध स्पर्धा या बाल प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये शिस्तीचं स्थान हे सगळ्यात मोठं आहे आणि त्यासाठी प्रत्येक इनिंगच्या ब्रेक मध्ये तो टॉस कंपल्सरी केला गेला पाहिजे. मी सीबर्डच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण लगेचच माझ्या समोर या ठिकाणी टॉस मध्ये या टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या आणि स्मिथ फायटर्स दोन्ही संघांचे कर्णधार यायचे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 48 धावा आणि येणारी 18 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांची या ठिकाणी गरज असणार आहे. कॅप्टन या आणि स्मिथ फायटर्स कॅप्टन या. यस नेक्स्ट मॅच ज्याच्या अनाउन्स केली त्यांनी लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. बघा नुकताच जोडलेल्या माझ्या सर्वच प्रेक्षकांना सांगू इच्छितो ध्वज झालेला सामना ध्वज 11 विपक्ष श्रुडा आणि हर्ष 11 या 2 संघादरम्यान पाहायला मिळाला. ध्वज 11 या संघाने ते नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. श्रुडा आणि हर्ष 11 या संघाला इथे मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. प्रथम 3 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना सुशील म्हात्रे आणि संघमालक गणेश म्हात्रे याच्या टीमने इथे मात्र जमवल्यात 48 धावसंख्या आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये ध्वज 11 या संघाला म्हणजे संघमालक नितेश म्हात्रे आणि आयकॉन खेळाडू सिद्धेश म्हात्रे या संघाला इथे लक्ष ठेवलंय. त्यामध्ये 49 धावांचं या इथे मात्र नाणेफेक केला जाईल. जिथे उपस्थित असतील आमचे नक्कीच येस मीच अटॅच होतोय तुमच्या बरोबर सी बर्ड्स आणि बघतोय आपण स्मिथ फायटर्सच्या 2 संघादरम्यान. येस नाणेफेक करायची आहे विनंती करतो या लगेच नाणेफेक केली जाईल. सी बर्ड्सचे संघमालक
हितेश म्हात्रे आणि निखिल म्हात्रे पण कुठे असाल तर आयकॉन खेळाडू या मैदानावरती. त्यानंतर आपण श्रीकांत म्हात्रे संघमालक आणि स्मिथ फायटर्सचे आयकॉन खेळाडू राहुल म्हात्रे इथे उपस्थित झाले. आणि विनंती करतो निखिल आपण कुठे असाल तर लगेच मंचकावरती यायचं आहे. निखिल आपण कुठे असाल तर मोहन काकांना विनंती करतो आपण व्यासपीठाच्या खाली यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आणि बघतोय आपण दोन संघ इथे उपस्थित झालेला आहे. एका बाजूला आहे ते म्हणजे संघ सी बर्ड्स आणि दुसऱ्या बाजूला आहे स्मिथ फायटर्स. इथे नाणेफेक केली जाईल आपल्या शुभ हस्ते. या देतोय वरती ओके इथे मात्र बघूया सी बर्ड्स बॉल आले काटा आणि इथे मात्र नाणेफेक जिंकली होती म्हणजेच बघतोय आपण स्मिथ फायटर्स. काय निर्णय असेल राहुल? यस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. आणि किती धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न असणार आहे. क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघ बघितला सीबर्ड त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत. मग त्या खेळाडूंच्या विरोधात खेळत असताना आपल्याकडे कोणते गोलंदाज आहेत त्या गोलंदाजांना घेऊन तू मैदानावरती उतरशील. आज मैदान चांगलं आहे. धावसंख्या खूप होते. आता पहिली 49 धावसंख्या म्हणजे 50 धावसंख्या पूर्ण प्लस जाण्याची संभावना आहे. त्यामुळे कोणते खेळाडू तू प्रतिस्पर्धेमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याकडे कोणते गोलंदाज आहेत ते आज मात्र किफायती ठरणार आहे. गोलंदाज म्हणजे मी स्वतः कर्णधार आहे. मी स्वतः पहिली बॉलिंग करणार आहे. परत मानव आहे, वैभव पण आहे. थोडे यंग टॅलेंटेड आहे. 50 रन आम्ही तर तुम्ही बोलता स्कोरचा ग्राउंड आहे कारण थोडा बाउंड्री जवळ आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्वांचा विचार करून बाउंड्री जवळ ठेवलेले आहेत. तरी पण 50च्या आतमध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच राहुल तू एक चांगला खेळाडू आहेस आम्हाला माहिती आहे. भाल आणि मोठेभाल मधून तू बिलॉंग करतोस. खरं तर पेण तालुका असेल, उरण तालुका, पनवेल तालुका खरं तर खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून झालेला आहे. तर आज तरुण सर्व एकत्र येतात आपले आणि आज चांगला सोहळा आपण तुम्ही रंगवताय. खरं तर तू आयोजक आहेस तर आपल्या आयोजकांविषयी काय म्हणशील आणि आज घेतलेल्या मेहनतीबद्दल काय म्हणशील सर्व खेळाडूंबद्दल? मेहनतीला माझं बोलण्याचं फक्त एकच मत आहे की जेवढे यंग टॅलेंटेड पोरं आहेत माझी एकच इच्छा आहे म्हणजे मी, विशाल, रुपेश, सिद्धेश, नीतू जवळजवळ आम्ही 7, 10, 12 जण आम्ही सर्वजण आहेत. आम्ही रोज ग्राउंडवर असतो. माझी फक्त एकच इच्छा आहे की बाकी काहीच नाही. आम्हाला फक्त एकच करायचं आहे की गावातले जे यंग टॅलेंटेड जे पोरं आहेत त्यांना बाहेर काढायचे आहेत. आणि 40+ मॅच म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो की मला तरी वाटते मी जवळजवळ आज 7 ते 8 वर्ष क्रिकेट खेळलोय बाहेर पूर्ण. त्याच्यानंतर माझी एक इच्छा आहे की आमच्या गावामध्ये एवढी मोठी टुर्नामेंट व्हावा यासाठी माझी लई इच्छा होती की आम्ही काय करू म्हणून आम्हाला बीपीएल भरवायची होती. 40+ करून माझे उदाहरण देतो मी. माझी एसएससी टीम, त्या एसएससी टीमचं जे सर्वजण संतोष आहे, गोकुळदास मंत्री आहे, भरपूर माझे काका वगैरे सर्वजण ते सर्व टीम मध्ये केले होते. माझी एकच इच्छा होती की त्यांनी परत खेळावा. आणि गेल्या वर्षी आम्ही त्यांच्या बरोबर पण खेळलो. खूप आनंद वाटला. सर्व एकत्रच राहा. माझी एकच इच्छा आहे की कायम अशी एकटी असू द्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो लक्षात घ्या राहुल साठी. आणि तुझ्या समोर आहे तो म्हणजे सी बर्ड्स निखिल म्हात्रे. निखिल तुला माहिती आहे राहुल सारखा चांगला एक टॅलेंटेड खेळाडू तुझ्या विरोधात आहे. तू सुद्धा चांगला खेळाडू आहेस. आता मात्र नाणेफेक जिंकली आहे. तर नाणेफेक जर जिंकली असतीस तू तर काय निर्णय असता तुझा? तर स्कोर जास्त होता पण फलंदाजी चॉईस केली असती पण वाट्याला आले. फलंदाजी पण चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू. किती धावसंख्या जमवण्याचा माणूस असणार आहे कारण 49 धावसंख्या झाली म्हणजे 50+ सुद्धा होऊ शकतोय पुढच्या अजून होणाऱ्या थोड्याशा टायमिंग मध्ये. तर प्रतिस्पर्धी संघ आपला राहुल आहे, राहुलची टीम आहे आणि राहुलकडे सुद्धा चांगले खेळाडू गोलंदाज आहेत. तर या गोलंदाजावरती खेळत असताना तुझ्याकडे कोणते चांगले फलंदाज आहेत ते आज मात्र मैदानावरती चांगला खेळ करू शकतील? मी स्वतः मात्र 3-4 प्लेयर आहेत चांगले खेळू शकतात आणि चांगला स्कोर म्हणजे उभारण्याचा प्रयत्न करू. 40+ धावा करण्याचा प्रयत्न करू. अजून एक थोडंसं 4 व्हीलरची चावी कोणी उचलली असेल तर घेऊन द्यायचा. तर एक छोटासा प्रश्न असणार आहे की फक्त आपल्या आयोजनाबद्दल आज मेहनत खूप दिसतोय. सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि असंच खेळ खेळता यावं आणि अशीच मेहनत करता यावसाठी आपल्या सर्वच खेळाडूंना काय म्हणशील, कसं प्रोत्साहन करशील? आयोजन हे खूप मेहनत घेतलेले आहे. आयोजनात तुम्ही बघाल ग्राउंड हा पूर्ण भरपूर घाण होती, गवत वगैरे भरपूर होता.
पोराही भरपूर मेहनत घेतली आणि हे सर्व करण्याचं ध्येय त्यांनी म्हणजे केलंय ना, हे म्हणजे सर्वात मोठी गोष्ट आहे. नाहीतर इथं दुसरं कोणाचं जर झालं नसतं आपल्याला भरपूर लांब जायला लागायचं म्हणजे खेळायसाठी. आता गावात जवळ उपलब्ध करून दिलंय ना, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. थँक्यू. शेवटचा प्रश्न, जी तू हेअर कट मारलेली असणार ती मला मारण्यासाठी मला कुठल्या नावाकडे जावं लागणार आहे? असं काय नाही, माझा मित्र आहे जे खास आहे, माझा भाऊ आहे एक प्रकारचा मोठा भाऊ मानतो आणि तो माझे केस वगैरे स्वतःच कापतो बस. थँक्यू. धन्यवाद राहुल आणि निखिल. आणि मी बोलतोय ते आमचे आदरणीय माणूस मोनारे सरांकडे. सर प्लीज कंटिन्यू. शुक्रिया सुभाष मात्रे सर. बाल प्रीमियर लीग सीजन 4 में फिर एक बार सभी का तहे दिल से स्वागत. मैं आपका अपना मानस मनोरे एक और बार आप सभी के साथ जोड़ा चाहूंगा. मुकाबला नंबर 3 की ये पारी नंबर 2 है. हाँ, गेंदे बची है, दो गेंदे बची है. टॉस के लिए हम वहाँ पे थे, खेल के ऊपर हमारा उतना ध्यान नहीं था, लेकिन 4 हुई थी, 5वीं ये थी. कैच छूटा, शॉट एक्स्ट्रा कवर. खिलाड़ी वहाँ पे मौजूद थे. बार बार ये कैच क्यों छोड़ी जा रही है? मैं कप्तानों को सभी टीम के बताना चाहूंगा, आप अपने गांव का रोशन नाम करना चाहते हैं तो फील्डिंग में पहले आप काम अच्छा कीजिए, क्योंकि जिस टीम की फील्डिंग अच्छी होती है उस टीम का नाम और उस गांव का नाम भी बड़ा होता है. फील्डिंग जरूरी है. The most important part in a game like cricket, the fielding is the most important. तो वो आपको हमेशा रखना है. ये देखिए ओवरथ्रो यहाँ पे जरूर किया जाएगा. ये भी आपको नहीं करनी है, गलती आपको ऐसी नहीं करनी है. क्रिकेट का दर्जा क्लास को मेंटेन करना जरूरी है. क्रिकेट इज अ जेंटलमैन्स गेम. सेंसिबिलिटी एंड मैच्योरिटी इज द मोस्ट इम्पोर्टेंट पार्ट ऑफ दिस गेम और वो आपको हमेशा दिखानी है. एज अ बैटर, एज अ बॉलर, एज अ फील्डर, जब मैदान पर आप उतरते हैं इन 3 चीजों को आपको ध्यान रखना है हमेशा कि आप में क्रिकेट की सेंसिबिलिटी, क्रिकेट की मैच्योरिटी और पेशेंस, ये 3 चीजें आप में हमेशा होनी चाहिए. रवित का पहला ओवर, रन मिले इस ओवर में 6 रन स्कोर कार्ड पर करना है. 18 गेंदों में 49 का पीछा. 6 का आंकड़ा आने के बाद 12 गेंदें यहाँ से बची है. जीत के लिए अब भी जरूरत होने वाली है. अगर मैं बात करूं तो अब 43 रनों की. 43 run required in remaining 12 deliveries for the win for team श्रूना एंड हर्ष 11 को. बल्लेबाज देखिए उनकी बात करेंगे हम. रुपेश, उनके साथ नितेश और सिद्धेश, ये 3 बल्लेबाज अब तक खेले. रुपेश का विकेट गया 0 के ऊपर. गोल्डन डक का वो शिकार बने थे. नितेश और सिद्धेश बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर इन रनों को पूरा करते हुए नजर आएगी. सुशील आएंगे गेंदबाजी मार के ऊपर. ओवर नंबर 2 खुद की पहली तो टीम की ओर से दूसरी ओवर को लेकर अंपायर किया बाई तरफ से, यानी राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे पहली गेंद. लोवर फुल टॉस, यॉर्कर रन वाली डिलीवरी. ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया जा रहा है. ब्रह्मास्त्र के सामने भले भले अस्त्रों को घुटना टेकना पड़ता है. डॉट गेंद के साथ दूसरे ओवर का आगाज किया जाएगा. सुशील गेंदबाज का नाम है. दूसरा ओवर डॉट गेंद के साथ इन्होंने शुरुआत की है. हाँ, इस बार उड़ाया है गेंद को. ये रडार में आई थी, ये बल्लेबाज ने गेंदबाज की अब वाट लगा दी है. ये गई है हवाई यात्रा पर 6 रनों के लिए. थैंक यू डीजे ऑपरेटर. बारी बारी सबकी बारी, एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सवा शेर, ये बताया. बल्लेबाज नितेश ने लगाया वो छक्का जो उम्मीद की किरण को उजाला देता हुआ नजर आएगा. टीम श्रूना एंड हर्ष 11 की जीत की सुशील के ऊपर किया था वो कड़ा प्रहार. एक और शॉर्ट पिच लेंथ वाली खिलाफ डिलीवरी. एक और बार गेंद को भेजा तारा मंडल में. ये मानो दिन में तारे दिखा देने वाली बल्लेबाजी खतरनाक. एक और बार मिलेंगे आधा डजन रन. हाँ देखिए, उनके दोस्त ने हमें बताया 5,000 रुपए के बैट का पैसा वसूल हो चुका है. बिल्कुल हो चुका है, क्योंकि 2 छक्के उन्होंने लगाए अपने बैट से.
एक और बार ये लाजवाब स्ट्रोक का गैप में ये गेंद है। देखिए नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ, और ये गई है डीप कवर बाउंड्री के बाहर, आएगा नंबर 4। थैंक यू डीजे ऑपरेटर, क्या मौके पे गाना लगाया डीजे ऑपरेटर ने, तारीफ में करूंगा। 22 का आंकड़ा टोटल के ऊपर आपको नजराएगा। देखिए गाड़ी की चाबी गुम चुकी है, गाड़ी कौन सी है? I-20, उसकी चाबी गुम चुकी है। मैं बताना चाहूंगा दर्शकों को, खिलाड़ियों को चाबी मिली तो सूद समेत हमारे पास उस चाबी को पहुंचाइए। I-20 गाड़ी की वो चाबी अगर किसी को मिलती है हम तक जरूर पहुंचाइएगा। एक और बार ये खराब गेंद, उसका उठाया फायदा। वाह वाह वाह, क्या बात है। ये भी गई है लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। हवाई यात्रा पर मिलेंगे 6 रन। रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, और ये तो बस शुरुआत है, मजा तो अभी और बढ़ेगा। 28 रन टीम का टोटल नजर आएगा आपको स्कोर कार्ड के ऊपर। यहाँ से अभी भी जीत के लिए 21 रनों की जरूरत होने वाली है। 21 रन चाहिए, गेंदे बची है 7 गेंदे 21 रन। मैदान में आग उगलता हुआ नीतीश का बल्ला, मानो अकेला शेर जिसने सामने वालों को घुटने टेकने पर मजबूर किया हो, ऐसी तलवार की धार को बिखेरा कि सामने वालों के छाती पे ये वार किया जाएगा। इतनी खतरनाक ये बल्लेबाजी। नीतीश देर आए दुरुस्त आए, जैसे दाने दाने पर खाने वाले का नाम लिखा होता है। हर रन के ऊपर नीतीश का नाम लिखा है। अपील जोरदार, आउटसाइड द स्टंप, अंपायर एक्सरसाइज करेंगे, बताएंगे इट्स अ वाइड बॉल। हाँ, हौसला बढ़ाया जा रहा है उनकी टीम की तरफ से। उस बल्लेबाज का 5000 रुपए के बैट का पैसा वसूल करने के बाद अब जरूर वो जीत दिलाना चाहेंगे अपनी टीम को, बल्ले को जरूर चलाएंगे। हाँ, लेकिन ये बैक टू बॉलर कमाल की ये फील्डिंग, रन आउट का मौका बन सकता था, लेकिन तारीफ में करूंगा सुशील की, उन्होंने इस गेंद को फील्ड जरूर किया है, रन बचाई अपनी टीम के लिए। आखिरी गेंद पे आया सिंगल रन। 49 का पीछा करते हुए टीम शुरूना एंड हर्ष 11 का टोटल नजर आएगा। 30 रन स्कोर कार्ड के ऊपर, 6 गेंदे 19 रन की अब जरूरत होने वाली है जीत के लिए। 6 गेंदे 19 रन का ये समीकरण आपको नजर आएगा। कौन सी टीम मारेगी बाजी, किसका वार होगा असरदार, आज देखिए जरा किसमें कितना है दम, कौन बनेगा बाजीराव सिंघम, ये नजर आएगा जब आप देखेंगे। 6 में 19 का पीछा, लेकिन कौन सा वो गेंदबाज जो इन रनों को बचाएगा, या फिर कौन सा वो गेंदबाज बल्लेबाज जो इन रनों को बनाएगा। सभी की निगाहें मानो एकदम कैमरा लेंसेज की तरफ दिखाई देंगी मैदान के बीचों बीच, क्योंकि कांटे की टक्कर है ये मुकाबला 2 शेरों का। और जब शेर से शेर लड़ता है तो पूरी जंगल में तहलका मचा देता है, और ये तहलका मचाने वाला मुकाबला जो आप सभी के सामने आएगा, जरूरत है 6 गेंदे 19 रनों की। गेंदबाज विजय अपनी टीम को विजय दिलाना चाहेंगे, लेकिन नीतीश नाम की ये अंबुजा सीमेंट से भी स्ट्रॉन्ग दीवार खड़ी है आपके सामने स्ट्राइकिंग एंड के ऊपर। इस दीवार को तोड़ना पड़ेगा। हाँ, कोशिश जरूर की है, कनेक्शन उतना अच्छा नहीं, भारी किनारा, शॉर्ट एक्स्ट्रा कवर से शॉर्ट पॉइंट में गेंद को ट्रैवल किया जाएगा। एक आया, दूसरे की कोशिश, सिर सलामत तो पकड़ी 50, आपके कदम जमेंगे तो आपके रन बनेंगे। मैं हमेशा बताता हूँ जल्दी का काम शैतान का होता है, आपको शैतान नहीं भगवान बनना है अपनी टीम के लिए। तो मैदान पर आपके बल्ले को चलना जरूरी है, और बल्ला तभी चलेगा जब आपके कदम मैदान पर सूद समेत जमा के रखे जाएंगे। सिंगल आया, 31 का आंकड़ा भी टोटल के ऊपर आया, 49 का पीछा,
5 गेंदे 18 रन का ये समीकरण आपको नजर आएगा। विजय ने अच्छी शुरुआत की अपने डेथ ओवर की, लेकिन क्या अभी भी बल्लेबाज यहाँ से कोई पलटवार कर सकते हैं, हम देखेंगे। फुल टॉस की गेंद थी, खराब गेंद, फायदा उठाया। ये देखिए फील्डिंग खराब की है और ये जले पे नमक छिड़कने वाले रन, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। ये आएगा नंबर 4। थैंक यू डीसी ऑपरेटर। हाँ, दो भाइयों की जोड़ी, मेरे करण अर्जुन आएंगे और ये करण अर्जुन वाली भाइयों की जोड़ी मानो मैदान में श्रूना एंड हर्ष 11 के लिए ऐसी चमक रही हो कि गेंदबाजों को पूरी तरीके से नेस्ता नाबूद किया गया हो। इस बार भी ये स्ट्रोक को हवा में खेला है, गई ये गेंद जाएगी डीप काउ कॉर्नर बाउंड्री के बाहर। हवाई यात्रा पर 6 रनों के लिए दिस इज द मैक्सिमम रन बनेंगे 41। थैंक यू डीसी ऑपरेटर। लोहा लोहे को काटता है, लेकिन मैदान पर अपना लोहा मनवा रहा ये खिलाड़ी सिद्धेश। 8 रनों की जरूरत है, 3 गेंदें यहाँ से अब भी बची है। 3 गेंदें 8 रन, कौन बनाएगा 8 और किसकी लगेगी वाट, ये देखेंगे इस पारी में, क्योंकि ये रोमांचक मुकाबला, ये मुकाबला खतरनाक, ये क्रिकेट का खेल। प्रेडिक्शन होती है फेल, जो गिरगिट से भी तेज अपना रंग बदलने में माहिर है, वो क्रिकेट का खेल है मेरे दोस्त। 3 गेंदे 8 रन का ये समीकरण सभी की निगाह इस मुकाबले के बीचों बीच आएंगे। खराब ये गेंद थी, फायदा उठाया, दिशा खराब तो दशा खराब। डीप फाइन लेग पर जाएगी, एक आया, दूसरा आया, तीसरा आया, बिल्कुल। वाह वाह वाह, व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट। कमाल की रनिंग है, मानो 2 चीते जंगल में दौड़ लगा रही है, उतनी खतरनाक अंदाज के साथ ये रनिंग बिटवीन द विकेट। शेर अभी जिंदा है मेरे दोस्त, मुकाबला अभी बाकी है, क्योंकि इससे पहले जो आपने देखा वो तो बस एक ट्रेलर था, पिक्चर तो अभी आएगी आपके सामने, क्योंकि बनाने हैं आने वाली 2 गेंदों में 5 रन। 2 गेंदें 5 रन, कौन बनेगा शिकारी, कौन करेगा शिकार, कौन करेगा वार, किसका वार होगा सरदार, कौन बनेगा शेर और सामने वाले को करेगा ढेर, ये आप देखेंगे जब आप मेरे साथ जुड़ेंगे आने वाली 2 गेंदों के लिए। 5 रन का ये समीकरण, कौन खोलेगा पंजा और कौन सामने वालों का शिकार यहाँ पे करेगा। दबाव दोनों तरफ है, गेंदबाज भी मनोवैज्ञानिक दबाव के अंडर प्रेशर बॉलिंग करेगा, तो बल्लेबाज भी मनोवैज्ञानिक दबाव के अंडर प्रेशर बल्लेबाजी करेगा। सिद्धेश और नितेश की ये जोड़ी, विजय नाम का ये गेंदबाज गेंदबाजी की धार को दिखा रहा है। ये मुकाबला रोमांचक है, कहीं मत जाइए, क्योंकि आने वाली 2 गेंदें आपको बताएंगे कौन बनेगा विजेता और किसको देखना पड़ेगा हार का मुंह। ये आया है शॉर्ट पिच लेन, शॉर्ट एम्पोल पावरफुल, ये देखिए नितेश फिनिशेस ऑफ स्टाइल। टीम श्रूना एंड हर्ष 11 ने जीता मुकाबला। थैंक यू डीजे ऑपरेटर। क्या मुकाबला था ये, सभी दर्शकों के दिल के धड़कने बढ़ा देने वाला मुकाबला, लेकिन अंत में बाजी वही मारता है जो बाजीगर होता है, और बाजी को मारा नितेश नाम के बाजीगर ने और अपनी टीम को जीत दिलाई। इस बार प्रीमियर लीग सीजन 4 के पहले दिन के तीसरे मुकाबले में पहनाया अपने
टीम के सिर के ऊपर जीत का ताज और नितेश ने किया मैदान पर राज। और ये राज पूरी तरीके से सामने वाले को धूल चटाता हुआ नजर आया। वो हार की और जीत का ताज अपने सर पर पहनकर जीत के साथ शुरुआत की है टीम श्रूना एंड हर्ष 11 ने। और अब दिया जाएगा मैन ऑफ द मैच। ध्वज 11 ने जीता ये मुकाबला। मैन ऑफ द मैच बनेंगे नितेश। 3-4 छक्के 1 चौके की मदद से 31 रन की शानदार पारी खेलने वाला ये खिलाड़ी जिसने MS धोनी स्टाइल में मुकाबले को फिनिश किया, वो नितेश बनेंगे मैन ऑफ द मैच, द हीरो ऑफ दिस मैच बनेंगे नितेश। मैं बुलाना चाहूंगा, आइए टॉस बॉक्स में आपको मैन ऑफ द मैच के अवार्ड से सम्मानित जरूर किया जाएगा। हा स्वतः बघा संघ मालक आहे, स्वतः नितेश म्हात्रे संघाचे संघ मालक। आणि आज ध्वज 11 चा ध्वज जर आसमानामध्ये फडकत असेल या स्पर्धेमध्ये तर त्याचं सगळ्यात मोठं कारण या मॅच मध्ये आहेत नितेश म्हात्रे आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड दिला जाईल। हॅलो 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 ज्याची उत्कंठाने आपण वाट पाहत होतो। तर क्रिकेट म्हटलं तर ज्यांचा अतोनात प्रेम ज्याच्यावरती क्रिकेट वरती आहे असे आदरणीय सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष, पेण तालुक्याचे क्रीडा नगरीचे नगरसेवक, कबड्डी वडा विभागीय कबड्डी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, एक देहदान शरीर असणार आमचे आदरणीय समीरदादा म्हात्रे आणि त्याचबरोबर ती वाशिबा क्रिकेट संघटनेचे हॅट्रिक अध्यक्ष आदरणीय गणेशजी म्हात्रे साहेब, त्यानंतर वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी म्हात्रे साहेब उर्फ बबलू, सगळ्याच सर्वच परिवाराचे, खरं तर सर्व कुटुंबाचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। विनंती करतो साहेबांना की आपण मंचकावरती यायचं आहे। खरं तर फोटोशूट केला जातोय, आल्या ही प्रेम आठवण आमच्याकडे ठेवली जाईल की साहेब तुम्ही आला होतात। नक्कीच समीरदादा म्हात्रे, गणेश साहेब, त्यानंतर बबलू म्हात्रे यांचं शुभागमन व्यासपीठावरती होतोय। विनंती करतो साहेबांना की आदरपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे। तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधलं एक भरपूर मोठं नाव, कुठं जावं तिथं समीरदादांना पाहावं। आमचे आदरणीय गणेशजी म्हात्रे साहेब, आदरणीय प्रवीण म्हात्रे साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावरती झालेलं आहे। मी विनंती करतो आदरपूर्वक सर्वांनी व्यासपीठावरती बसायचं आहे। अर्पुनिया भाव सुमनांचे प्रेम भरे स्वागत आलेले तमाम मान्यवरांचे, अर्पुनिया भाव सुमनांचे प्रेम भरे स्वागत आलेले तमाम मान्यवरांचे। करिता स्वागत शब्द सुमनाने दिन हा भाग्याचा आला, करिता शब्द सुमनाने दिन हा भाग्याचा आला। आपल्या पावन स्पर्शाने आजचा हा भाल प्रीमियर लीग 2024 चा 16 धन्य झाला, 16 धन्य झाला। आलेल्या मान्यवरांना मी बसण्याची विनंती करतो आणि जाऊया मॅच कडे, जिथे मॅच रंगली घेतोय। ओके 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 ही मॅच मात्र या ठिकाणी सुद्धा रंगली जाईल। पावड्यांचं आगमन मात्र या व्यासपीठावरती होताना आपण पाहिलं, कारण बाल प्रीमियर लीग या विभागातील एक अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेला संबोधलं जातं आणि बरीचशी पावडे मंडळी ज्यांचा हातभार मात्र या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलाय। मी त्या सगळ्या पाहुड्यांचं अगदी मनाच्या अंतकरणापासून आणि अगदी हृदय स्पर्शाने या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय। मॅच नंबर 4 ला या ठिकाणाहून सुरुवात केली जाणार आहे। एका बाजूला सीबर्ट संघ या ठिकाणी खेळतोय आणि त्यांच्या विरोधात स्मिथ फायटर्स हा संघ मात्र या ठिकाणी खेळणार आहे आणि मॅच मात्र चुरशीचे होणार। नाणेफेकीचा कौल झाला, टॉस जिंकलं होतं ते म्हणजे सीबर्ट संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याच्या त्यांच्या संघाचा निर्णय। 3 षटकांची मॅच आहे। मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड नितेश म्हात्रे यांना दिलं नक्कीच जाणार आहे, परंतु या मॅचची सुरुवात कशी होणार आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये खेळ कसा होणार आहे पाहण्यासाठी आपण
नक्कीच येणार, परंतु आदरणीय बबलू शेठ म्हात्रे साहेब यांना माझी विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मात्र नितेश म्हात्रे यांना द्यायचं आहे. जर्सीज मात्र या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि बबलूजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा या जर्सी सामान्य या स्पर्धेसाठी दिल्या गेलेल्या आहेत. खरं तर एक दिलदार व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व आणि एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख मात्र सातत्याने केला जातो अशी आदरणीय बबलू शेठ म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते ते मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन या ठिकाणी नितेश म्हात्रेला सन्मानित करण्यात येत आहे. 31 धावेची ती खेळी होती, परंतु मॅच सुरू होईल आणि त्या मॅच साठी आपण वळूया. या विभागातील मराठीचा गोड आवाज चलेंगे हम एक मशहूर कमेंटेटर शिवाजी म्हात्रे सर इनके पास. सर तत्पूर्वी मी पुन्हा एकदा व्यासपीठाकडे जातोय, कारण बबलू शेठ म्हात्रे खरं तर ज्यांनी दत्तगुरु स्पोर्टच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द मॅच ची किताब जर्सी दिलेली आहे, स्पॉन्सरशिप केलेली आहे. बबलू म्हात्रेकडे वळणार आहे. अप्रतिम खेळी झाली, खरं तर खूप चांगला खेळ तुझ्याकडून झाला. षटकार चौकारांची आतषबाजी झाली. खेळत असताना खूप चांगल्या पद्धतीने चेंडू बॅट वरती येत नव्हता, घ्यावा लागत होता. काय म्हणशील तुझ्या खेळीबद्दल? मी ठरवलेला की लास्ट ओव्हर पण आम्हाला थांबणं गरजेचं आहे, कारण माझा पहिला ओपनर आउट झाला पहिल्याच बॉलला, कारण मी दुःखी होतो. पण मी माझी खेळी सावरली आणि मी लास्टच्या बॉलपर्यंत मॅच खेळत होतो, म्हणून मी मॅच काढली. थँक्यू, धन्यवाद. बेस्ट ऑफ लक द नेक्स्ट मॅच. बबलू म्हात्रे माझ्यावरती जॉईन झालेला आहे. एक अप्रतिम खेळाडू आहे मित्रांनो, टेनिस क्रिकेटचा एक कॅल्क्युलेटर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघतोय आणि वाशिबा क्रिकेट संघटनेचा माजी अध्यक्ष सुद्धा राहिलाय. बबलू सेठ तुमचं खरं तर मनपूर्वक स्वागत. आणि तुमच्यासाठी एकच प्रश्न असेल की भाल प्रीमियर लीग सारखा खेळ आपण खेळतोय, याच्या अगोदर सुद्धा आपण वाशिबाग सारख्या चांगल्या प्रीमियर लीग आयोजित केल्यात, तर आमच्या या सर्व तरुणांसाठी आणि भाल प्रीमियर लीग साठी शुभेच्छा पद तुमच्याकडे काय शब्द असतील? जेव्हा जेव्हा प्रीमियर लीग होते ना, प्रीमियर लीग मधनं खेळाडू असतात ना, ते तयार होतात. आता भाल टीमची एकच टीम होती पहिले वाशी युवा क्रिकेट असोसिएशन मध्ये बाहेरला, पण आता एवढ्या टीम प्रीमियर लीग 2 वेळेला प्रीमियर लीग झाली, त्याच्यामुळे त्यांचे खेळाडू नवीन तयार झाले. त्याच्यामुळे प्रीमियर लीगचा फायदा होते की जे नवीन प्लेयर आहेत ते मोठ्या टीम मध्ये खेळायला भेटते. नक्कीच अजून सुद्धा पाहिलं तर वाशिबाग प्रीमियर लीग सुद्धा चर्चेत आहे. त्या चर्चेमध्ये उदाहरण देण्यासाठी फक्त एवढंच विचारेन की त्याची तयारी कशी आहे पुढच्या वाशिबाग प्रीमियर लीगची? वाशिबाग प्रीमियर लीग फेब्रुवारी एंडिंगला बहुतेक होईल आणि भाल मधले असे भरपूर असे खेळाडू आहेत. त्या दिवशी मी आज बघितली की भालच्या 3 टीम आहेत, पण टॉपची टीम आहे त्या बक्षीस मारत नाही. आता साईची टीम आहे, कुठली साईची टीम आहे त्याची बक्षीस मारते आणि त्याच्यातले 3-4 नवीन खेळाडू तयार भारी झाले. एक उदाहरण सनी म्हणून कोणतरी आहे, त्याचा बोली त्याला भरपूर लागेल प्रीमियर लीग मध्ये. कौतुक असणार आहे बबलू सेठ. आपण सुद्धा विनंती करतो आपण बसायचं आहे. त्यानंतर आम्ही समीर दादा आहेत, आमचे गणेश म्हात्रे आहेत, यांच्याकडे वळणार आहोत, परंतु मॅच कडे थोडा वेळ वळणार आहोत. त्यानंतर आपण जाणार प्रमुख पाहुण्यांच्या समारंभाकडे, परंतु मॅच बघतोय आपण स्मिथ फायटर वर्सेस सी बर्ड्स. इथे मात्र नाणेफेक जिंकली होती, ती म्हणजेच क्षेत्ररक्षण करणारा संघ स्मिथ फायटर्स आणि सी बर्ड्स या संघाला इथे मात्र आमंत्रित केलं होतं. 3 षटकांचा खेळ असणार आहे, 18 चेंडूंचा खेळ असणार आहे. स्वतः कर्णधार आणि आपल्या संघाचा आयकॉन खेळाडू राहुल म्हात्रे, बीटा म्हात्रे, बीटा वर्तक याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 षटकारासाठी रुपेश दादा हॅट्रिक केली तर नक्कीच 500 रुपये असणार आहे. जरूर कौतुक करूया. राऊंड द विकेट, पहिला चेंडू अप्रतिम फटका, बॅट अँड पॅड बदला, स्क्वेअर ऑफ द विकेट, षटकार. यस, धन्यवाद. खरं तर हारकोर जीतने वाले को बाजीगर करते आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामधले एक बाजीगर खेळी करणारे आमचे समीर दादा म्हात्रे, त्यांच्या समेत आमचे गणेश म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर आमच्या प्रवीण म्हात्रे साहेब व्यासपीठावरती बसलेले आहेत. आणि बाजीगर खेळी कशी असावी हे आमचे गणेश म्हात्रेंना सांगू शकणार नाहीये मित्रांनो. एका रात्रीमध्ये बाजी पलटणारा माणूस आमच्या व्यासपीठावरती आहे. एका रात्रीमध्ये साम्राज्य खडा करणारा समीर म्हात्रे आमच्या बरोबर आहे आणि क्रिकेट क्षेत्रामधला आणि दत्तगुरु वडाव संघाचा एक दाणेदार
मालेदार खेळाडू जो सध्या दत्तगुरु स्पोर्ट्सचा मालक आहे असा बबलू म्हात्रे सुद्धा व्यासपीठावरती आहे. खरं तर या व्यासपीठावरती असलेल्या प्रमुख पाहुण्याला या षटकाची मी म्हणेन की नक्कीच कौतुक असणाऱ्या षटकाराने त्यांचं मात्र स्वागत केलेलं आहे. अप्रतिम फटका होता, बॅट आणि पॅड मधला चेंडू होता, अगदी अप्रतिमरित्या चेंडूला मात्र टायमिंग केलं आणि ताकद आणि नदाकतच्या जोरावरती स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिलं. धावफलकावरती धावा लागल्यात पाहतोय आपण तब्बल 13 धावसंख्या. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या अंती निखिल आणि सागर ही जोडी बिट्टूने फेकले. 10 धावांचं संरक्षण पाहायला मिळालं. दुसरं षटक मार्गस्थ होईल. इथे मात्र विश्वास कोणावरती दाखवला जाईल कर्णधाराचा, कारण आपल्याला माहिती आहे 3 षटकांचा खेळ आहे. 13 धावसंख्या धावफलकावरती आहे. पहिलं 2 चेंडू निर्धाव होते. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. चौथ्या चेंडूवरती 1 धाव आली. नंतरचा चौकार आणि षटकार बिट्टूने खेळला होता. म्हणजे षटक इथे समाप्त झालेलं आहे. जरूर कौतुक असणार आहे. इथे ऑनफिल्ड अंपायर आम्हाला पाहायला मिळतात. खर तर सागर आणि मच्छिंद्र इथे मात्र अगदी शॉर्ट पिच चेंडू होता समोरच्या दिशेने. व्हॉट कॅच, काय म्हणावं या कॅचला. इथे मात्र जाल विणलं गेलं होतं आणि जाल्यामध्ये अटकलाय बिट्टू. निखिल इज बॅक टू द पॅव्हलिन. Yes. Cricket is a game of the skill. Yes, cricket is a game of the skill. कौशल्याचा खेळ आहे मित्रांनो. इथे तुम्हाला बुद्धी आणि शक्तीचा वापर करावा लागतो. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याला माहिती आहे माझ्याकडे वेग आहे, त्या वेगावरती मी गोलंदाजी करत आहे. अशातच काय करावं लागेल. समोरच्या दिशेने जर फटका ठोकला तर बघा मिड ऑनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक होता रोहन, त्याला तिथे मात्र तैनात केलं होतं. त्यांनी आपली भूमिका मात्र अगदी मात्र एक्क्याप्रमाणे गिजावलेली आहे. चेंडू हातामध्ये आला, विसावला, कोणतीही चूक न करता इथून मात्र निखिलला पाठवलंय माघारी. कारण निखिल सारख्या चांगल्या खेळाडूचं विकेट मिळवणं म्हणजे काय तर आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये घेऊन पोहोचवणं हे कौतुक असणार आहे. ते म्हणजेच आपल्याला बघतोय नक्कीच स्मिथ फायटर या संघाचं. कारण सीबर्ड हा संघ इथे खेळताना पाहतोय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. प्रणय उच्चपुरा खेळाडू आहे आणि त्याच्या समोर विरोधात आहे वैभवचा हा चेंडू चांगला फटका त्यांनी अडवतो. कार्पट शॉट इनटू द गॅप. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये या फटक्याला खूप महत्वाचं आहे. कारण प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार नाहीये. काही चेंडूवरती एकेरी धावी महत्वाचं म्हटलं जातं आणि ती एकेरी धाव मात्र मैदानावरती घेत असताना प्रणवने मात्र खातं खोललंय आणि 1 धाव धावफलकावरती दिले. धावफलकावरती धावा लागल्या 14. वैभव त्याचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण बघतोय पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र बाग फुटला गेलाय. चांगला पिक केलाय. चेंडू चाललाय आसमानी सुलतानी दमदार षटकार. येस धन्यवाद. इथे मात्र बघा बिट्टू साठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं 3 षटकारासाठी रुपेश कडून. आता मात्र बिट्टूने 2 षटकार ठोकले. 1 षटकार येणं बाकी आहे. षटकार येईल का? इज ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभे असलेला खेळाडू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. सागर साठी बिट्टू ठोकेल का? उभा आहे वैभवला काय करावं लागणार आहे ते सांगण्याची गरज नाहीये. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. बॅक फुटर गेलाय. चांगला पंच केलाय परंतु चेंडूला मात्र बघतोय आपण वाईट लॉंग ऑफ मध्ये आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकामध्ये चाललेली झुंबड चेंडूला अडवलंय. बघा प्रत्येक चेंडूवरती षटकार येईल असं नाहीये. कारण काही वेळेला गोलंदाजही त्याच्यापेक्षा चतुर आणि हुशार असतो. तो सुद्धा आपली शैली आपले कौशल्य मात्र पणाला लावत असतो. ते कौशल्य वैभवने पणाला लावलं. 2 षटकारानंतर आलेले 2 धावा. 21 धावसंख्या गणपती बाप्पाचा 22 धावसंख्या धावफलकावरती आली. अजून एक शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. बॅकफुटला गेलाय. अक्रॉस द लाईन खेळलाय. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव पूर्ण आणि बघतोय आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजाकडे एक चांगला थ्रो पाहायला मिळाला. चांगला थ्रो आहे परंतु 2 धावा घेण्यापासून दोन्ही फलंदाजांना रोखू शकला नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये खूप चांगला समतोल आहे. संवाद होणं गरजेचं असतो मित्रांनो. कारण जिथे संवाद नाहीये तिथे वाद होत असतो आणि इथून मात्र चांगला संवाद होत असताना चांगली रनिंग द विकेट पाहायला मिळतोय.
यावेळेचा चेंडू मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज पकडेल का चेंडू? येस 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 पकडलाय चेंडू आणि संपलाय खेळ. इथे मात्र सागर या खेळाडूचा टू द पॅव्हलियन इज यस यस ज्याचे नाव लिहिल्यामुळे पाण्यात दगडालाही तरंगतात अशा प्रभू रामचंद्रांचा महिमा सांगावा तितका कमीच आहे. एक बाणी एक पत्नी आणि एक वचनी प्रभू श्रीराम. आणि नक्कीच 22 तारखेला प्रभू श्रीरामांचा प्राण प्रतिष्ठान सोहळा खरं तर जीर्ण उद्धाराचा सोहळा तुम्ही आम्ही अनुभवणार आहात. मित्रांनो धावफलकावरती धावा लागल्यात बघतोय 24 धावसंख्या. दुसरा षटक इथे समाप्त झालेला आहे. थोडस पाण्याची विश्रांती जरूर घेतली जाईल. बघतोय आपण अनेक मान्यवर व्यासपीठावरती आहेत जे खरं तर क्रिकेट कौशल्य क्रिकेट जोपासतात क्रिकेटला योगदान देतात असे मान्यवर व्यासपीठावरती आज भाल प्रीमियर लीगचा एक भव्य दिव्य सोहळा न चुकवावा असा क्षण न चुकवावा असा सोहळा तुमच्या आमच्या भेटीला आलेला आहे. भाल प्रीमियर लीग 2024 चा घमासाम तुम्ही अनुभवताय. चांगले चांगले दर्जेदार षटकार चांगले चांगले विकेट इथे पतन होताना बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षक प्रत्येक खेळाडू कडून बघतोय. खरं तर 2 गावामध्ये 10 टीम झालेल्या आहेत. हेच कौतुकाची गोष्ट आहे. खरं तर आमच्या वाशी विभागातला हा खारेपाट विभाग अगदी भोगावती नदीला जो नक्कीच आपल्या बघतोय आपण जो अरबी समुद्राला जाऊन मिळणारा हा पट्टा आहे त्या अरबी समुद्राशी मिळून बसलेलं आमचं गाव ज्या गावामधून प्रत्येक वेळेला आमच्या नक्कीच मच्छीचा मी म्हणेन की खूप मोठा बाजार याच गावातून निर्माण होतो. भालच्या ठिकाणी असलेली मच्छी आमची विकण्यासाठी आमचे मच्छी बांधव इथून जात असतात. आमचे कोळी बांधव जात असतात. खरं तर आमचा नक्कीच हा जो नक्कीच व्यवसाय आहे तो व्यवसाय आमचा नक्कीच जोडधंदा म्हणून सांभाळला जातो. या जोडधंद्याचे सांभाळत असताना मात्र आम्ही भरपूर क्रिकेट खेळताना पाहतोय. नवीन गोलंदाज रोहन पहिला चेंडू होता शॉर्ट पिच डिलिव्हरी होती वेगवान चेंडू फेकलाय. चेंडूच्या खाली इथे मात्र आलाय परंतु चेंडूला मात्र पकडू शकला नाहीये. थोडीशी चूक झाली आहे. छोट्या छोट्या चुका सांभाळणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कारण चुका सांभाळाल तेव्हाच तुम्ही पुढे जाल. खूप कौतुक असणार आहे कारण प्रत्येक चुका मात्र सांभाळावं लागणार आहे. 36 धावसंख्या धावफलकावरती आहे 26 धावसंख्या धावफलकावरती आहे. यावेळेचा चेंडू बघा खरं तर उचली जाणारा चेंडू होता ऑफ साइड ऑफ स्टंप चेंडू बाहेरच जाणारा चेंडू आहे. स्क्वेअर ऑफ द पाहायला मिळाला आणि पंच नक्कीच आमचं बघा शाहरुख खान स्टाईल मध्ये मात्र आमच्याकडे वळलेत आणि सांगतात येस इट इज अ वाईट चेंडू. एक धाव अवंतर घेतली जाईल म्हणजे बघा बिना अंग मेहनत करताना ही धावसंख्या धावफलकावरती येते. अजून एक शॉर्ट पिच डिलिव्हरी होती परंतु वेगाचा बेताज बादशाह. इथे मात्र काय घडतोय बघा चेंडू पडला. चेंडूची बॅकफुट कट पाहायला मिळाली. स्क्वेअर ऑफ द विकेट जात असताना लेग साइडला यष्टीरक्षक दुसरा यष्टीरक्षक तिथे धावून आला परंतु त्यांनी मात्र अचूक नेमकात्र काही यष्टी वरती भेदता आलं नाहीये. थोडीशी जोखीम पत्करली परंतु जोखीम पत्करणं महत्वाचं असतं मित्रांनो. कारण असं म्हटलं जातं की मॅन कॅनॉट रीच ऍट हाय विदाउट रिस्क. आयुष्यामध्ये तुम्ही रिस्क घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीयेत. इथे मात्र अनेक राजकारणी मंडळी बसली आहेत समाजकारणी मंडळी बसली आहेत. कित्येक क्षेत्रामध्ये त्यांनी रिस्क घेतली असेल म्हणूनच त्यांचं नाव मात्र आज मात्र या आपण नेहमी आदराने घेत असतो. असे मान्यवर या व्यासपीठावरती आहेत. येस येस आपण बघू शकताय ज्याला क्रीडारत्न पुरस्कार सन्मानित केला जातोय स्मिथ जरा हात आमच्याकडे उचवायचा आहे आणि स्मिथ तिथे खेळतोय. कौतुक असणारे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे स्मिथ साठी. येस अजून एक वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्मिथचं कौतुक असणार आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये खूप चांगलं योगदान देतोय तो आणि आज मात्र क्रीडेला मात्र प्राधान्य देतोय. एक लेफ्टी गोल फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी फलंदाजांची क्रेज होती आणि लेफ्टी खेळाडू म्हटलं तर सनत जयसूर्याला विसरता येणार नाहीये. सौरव गांगुलीला विसरता येणार नाहीये. जरूर युवराज सिंगला विसरता येणार नाहीये. ज्यांनी खरं तर आधुनिक क्रिकेटच्या क्षेत्रामधला हृदयाच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी आपलं घर बनवून ठेवलेलं आहे. ब्रायन लाराला तर अजूनही विसरता येणार नाही जो सर सचिन रमेश तेंडुलकरांचा खरं तर खूप जवळचा मित्र म्हणून मानला जातो. यावेळेचा चेंडू होता उचली घेतोय चेंडू आणि जाऊन यष्टीरक्षकाच्या जाल्यामध्ये जातोय. कमबॅक जरूर पाहायला मिळतोय. खरं तर ते थाय धरणी ठाय अशी परिस्थिती तिसऱ्या षटकामध्ये असतोय. षटक टाकायला आणारा कोणताही चेंडू गोलंदाज असतो त्या गोलंदाजावरती सपासप वार केला जातोय. चेंडू फक्त पाहायला मिळतात किती झालेत
4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू वाईट होते आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ इथे मग आहे. हवेचा वेग मात्र वाढत चाललेला आहे, हवेच्या लाटा मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय, जिथे बघतोय आपण राहुल उभा होता आणि तिथे मात्र चेंडूला अडवला गेलेला आहे. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये हा फटका होता. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने सजवलं गेलंय आणि शेवटचा चेंडू मात्र घेऊन येईल तो म्हणजे रोहन. त्याच्या विरोधात मात्र उभा राहिलाय तो म्हणजे प्रणयला जास्त स्ट्राईक मिळाली नाही, 3 चेंडूंचा त्यांनी खेळ केलाय, परंतु शेवटच्या चेंडूचं सोनं करून घेणं महत्वाचं असणार, कारण धावफलकावरती फक्त 30 धावा आहेत. खूप लो स्कोर आहे. अगोदरच्या मॅच मध्ये बघितलं होता 49 चेस केल्या गेल्या होत्या, इथे मात्र 30 धावा आहेत. लोअर फुल टॉस चेंडू होता, बॅट आणि पॅड मधला चेंडू होता, मोठा जोडकट फटका घ्यायचा होता, तिथे मात्र थोडंसं बंबलिंग झालंय आणि मात्र 1 धाव पूर्ण केली आहे. आणि निर्णय आमच्यापर्यंत येणार आहे. 3 धाव संख्या आहेत आणि 3 धावा इथे ऍड केल्या जातील. बघा काय ठरलं, बॅट आणि पॅड मधला चेंडू होता, मोठा फटका घ्यायचा होता, कुठेतरी मिसटाईम झालं, चेंडू गेला तो म्हणजेच आपण पहिल्या लेग स्लिप मध्ये तिथे मात्र चेंडू फेकला गेला यष्टी रक्षकाकडे. तिथून यष्टी रक्षकाने पाहिलं तर गोलंदाजाकडे फेकला आणि पाता 1 नव्हे 2 नव्हे 3 धाव केला. क्रिकेटचा हेच मजा असतो, क्रिकेटचं हेच महत्वाचं असतं मित्रांनो, आणि हेच महत्व पाहत असताना मात्र इथून कुठेतरी हा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवतोय. अनेक मान्यवर व्यासपीठावरती आहेत. लवई बॉईज विरुद्ध हितांश पॉवर हिटर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर मी बोलतोय मान्यवरांच्या सन्मानाकडे, जिथे उपस्थित झालेत आमचे आदरणीय समीर दादा. खरं तर समीर दादा म्हणायचं तर मी म्हणेन युवकांचं सर्वांच्या हृदयातील कंठस्नान आहे. तरुणांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पेण तालुक्याचे डाशिंग, प्रेमळ आणि अभ्यासू आणि कणखर नेतृत्व, आम्हा तरुणांचे मार्गदर्शक आणि आदर्श श्री समीर दादा म्हात्रेंचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो जितेंद्र म्हात्रे यांना मायेची उद्धारशाल मांगल्याचे प्रतीक श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. समीर दादा म्हात्रे खरं तर पेण तालुक्यातील पेण नगरीचे माजी नगरसेवक. आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की खेळ कोणताही असो, क्रिकेट असो नाही तर कबड्डी असो, त्या कबड्डीच्या खेळामध्ये अजूनही ज्यांनी सुगीचे दिवस आपल्या वाशी भागात आणले ते आमचे समीर दादा. एक प्रेमळ नेतृत्व. आज सुद्धा बघा क्रिकेटची जर्सी घालून आलेले आहेत. जोरदार टाळे घ्यायचे आहेत, जोरदार टाळ्यांचे स्वागत करायचं आहे. नक्कीच समीरजी म्हात्रे माजी नगरसेवक आणि त्याच्याच बरोबरीने सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचं ज्यांनी नेतृत्व या ठिकाणी केलेलं आहे. पत्त्यांच्या खेळातला सगळ्यात मोठा पत्ता म्हणजे हुकमाचा एक्का. मी ज्यांना नेहमी सांगतो आदरणीय समीरजी म्हात्रे साहेब यांचा भव्य दिव्य सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. अजून पुढे सांगायचं झालं तर मी म्हणेन की आमच्या रायगडाच्या पोलादी तटबुर्जाप्रमाणे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचं तथ्य राखत अनेक तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण देत आज दादानी ही म्हणेन की हे सर्व काही आपल्या विभागात केलेलं आहे. समीर दादांचं कौतुक करतो. नेक्स्ट सन्मान घेतो मी आदरणीय आमचे गणेशजी म्हात्रे साहेब. मित्रांनो वाशिबाग क्रिकेट संघटनेमध्ये खरं तर क्रिकेटला जन्म देणारे आणि वाशिबाग क्रिकेट संघटनेमध्ये सलग 3 वर्ष आपल्या वाणीतून आणि आपल्या योग्य खेळीतून सर्व संघांना एकत्रित करणारे गणेशजी म्हात्रे साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. मायची उद्धारशाल मांगल्याच्या प्रती श्रीफल पुष्पगुच्छ देऊन रुपेश दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान करायचा आहे. समीर दादा समालोचनातली ब क कोणी शिकवलं असेल ते आमचे गणेश म्हात्रे आहेत. तुम्ही सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बघा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देत त्यांना सुद्धा सन्मान दिला जाते. आजची गोड भेट म्हणून दिला जातोय. त्यानंतर बघतोय क्रिकेटचा बेताज बादशाह ज्याने टेनिस क्रिकेट मध्ये आपलं नाव स्वतःचं नाही तर आपल्या विभागाचं नाव पुढे नेलं असा रायगड मधला एक बेताज बादशाह ज्याला कॅल्क्युलेटर क्रिकेटर आम्ही म्हणतो ते म्हणजे प्रवीणजी म्हात्रे साहेब, ज्यांनी आपल्या संघाला आपल्या पूर्ण भाल प्रीमियर लीगला ज्यांनी मॅन ऑफ द मॅच ची जर्सी दिलेला आहे. असं
प्रवीणजी म्हात्रे साहेब उर्फ बबलू यांना विनंती करतो साई दादांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते बबलू दादांचा इथे सन्मान करायचा आहे। मायेची उपदर्शाल मांगल्याचे प्रतीक श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान केला जातोय। जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे मित्रांनो, कारण खूप मोठं योगदान आहे दादाने क्रिकेट पुढे जावं यासाठी आज मात्र प्रत्येक खेळाडूला इथे मॅन ऑफ द मॅच साठी जर्सी दिलेले आहे आणि दत्तगुरु वडाव संघाचे जरूर खूप मोठे चांगले क्रिकेटर आणि त्याचबरोबर ते दत्तगुरु वडाव स्पोर्ट्सचे मालक आहेत ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना सुद्धा सन्मानित केलं जातोय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो। सर्वच मान्यवरांना बसण्याची विनंती करतोय, जसं वेळ मिळेल तसे आपण सर्वांचा सन्मान करून करणार आहोत। नाणेफेक झालेली आहे सर, नाणेफेकीसाठी मी विनंती करतो दोन टीम्स लवर बॉयज आणि हितांश पॉवर हिटर्स दोन्ही संघाच्या कर्णधारी यायचं आहे आणि मी समीर दादाला विनंती करतो, त्यानंतर आमचे गणेश म्हात्रे साहेब आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाच्या खाली येऊन नाणेफेक बसमध्ये आमच्या बरोबर जी जॉईंट व्हायचं आहे आणि विनंती करतो लवर बॉयज आणि हितांश पॉवर हिटर्स चला विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारी लगेच यायचं आहे। या क्रिकेटचा महासंग्राम जिथे बघतोय विहान सी हर्षदा 11 सी बर्ड्स हितांश पॉवर हिटर्स श्रेयश 11 श्रुना हर्ष साईशा 11 त्याच्यानंतर स्मिथ जी बंटी पॉवर हिटर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती लवर बॉयज हितांश पॉवर हिटर्स लवर बॉयज कुठे असाल तर या लगेच लवर बॉयज गणेशजी म्हात्रे साहेब आणि विनंती करतो समीर दादा म्हात्रे आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे। लवर बॉयज या लगेच इथे नाणेफेक केली जाईल समीर दादांच्या शुभ हस्ते। कॉइन दे जरा कॉइन इथे कॉइन असेल दादा समीर दादांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल। इकडे हा कोण बोलतोय काटा इथे मात्र पॉवर हिटर्स संघाने इथे नाणेफेक जिंकलेली आहे। 3 षटकांचा खेळ असेल। साई काय स्ट्रॅटजी असेल थोड्या वेळात सांगून जायचं फर्स्ट फील्ड असेल माझ्या किती धावसंख्या जमवण्याचा मानस असणार आहे? मी 40 रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन। अच्छा नक्कीच कोणते गोलंदाज आपल्याकडे असणार आहे? माझ्याकडे माझा ईश्वर आहे आणि निखिल आहे। आपले पाहुणे मंडळी व्यासपीठावरती आहेत, असे भक्कम शरीर यष्टीचे पाहुणे मंडळी आहेत, काय म्हणतील पाहुणे मंडळी बद्दल आपल्या वेळात वेळ कडून इथपर्यंत आलेले आहेत? हे सर आमच्या मॅचला बघायला आले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो, कारण एवढा वेळात वेळ काढून येता येणं हे जाम मोठं मोलाची गोष्ट आहे। नक्कीच कौतुक असणार आहे। दुसरे कर्णधार इथे उपस्थित आहेत, दादांचं नाव गणेश दादा म्हटलं तर खूप चांगले क्रिकेटर आहेत, म्हणजे खूप वर्षापासून गणेश दादाला बघतोय आणि वैभव दादा पण तुमच्याबरोबर खूप क्रिकेट खेळलाय। नक्कीच लवर बॉयज यस आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे। किती धावसंख्या जमवण्याचा मानस असणार आहे, कारण पहिली मॅच तुम्ही अनुभवलेली आहे, तर आपण त्यामधून काय बोध घेऊन क्रिकेट खेळणार आहात, कसं खेळणार आहात? बोध घेऊन बोलल्यानंतर जी समोरची टीम आहे त्याची म्हणजे आमच्या विभागातले चांगले असे बॉलर आहेत, तरी त्यांच्या समोर आम्हाला 35 पर्यंत स्कोर मारण्याची आमची इच्छा आहे। ओके थँक्यू धन्यवाद असणार आहे। मी समीर दादाकडे बोलतोय। समीर दादा माईक पकडायचा आहे, फक्त एवढंच म्हणायचं आहे की खूप वेळात वेळ काढून आलेला आहे, तर भाल प्रीमियर लीग साठी शुभेच्छा काय असणार आहेत तुमच्या, काय शब्द असणार आहे? खरं म्हणजे मागच्या वर्षी जी भालची प्रीमियर लीग झाली ती मला वाटते ऑलरेडी समुद्राच्या किनारी आहे, पण ती होती ती 7 समुद्रात पलीकडेच होती, तसा गावातल्यांचं तिथे फार कमी येणं जाणं होतं, तरी देखील एवढे लांब देखील त्यांनी उत्कृष्ट आयोजन केलं, सर्वांना जेवण त्यांनी तिथे ठेवलं होतं, ते पण चिकनचं ठेवलं होतं। आता या वेळेला गावाच्या जवळच आहे आणि नियोजन आम्ही लांबच बघितलं की आल्या जो स्टेजचा एवढा मोठा डोलारा बघितला तर असं वाटलं की वाशी विभागची संघटनेची प्रीमियर लीग होते, शेवटची लीग होती, चॅम्पियन्स ट्रॉफी होती, त्याला देखील एवढं मोठं स्टेज ते लोक करत नाहीत, पण आत्ताचा हा जो स्टेज बघितला आणि हे सगळं ग्राउंड जर बघितलं तर मला वाटतं आपल्या छत्रपती संभाजीनगर महाराज क्रीडा म्हणजे जे ग्राउंड आपले आहेत त्यानंतर जर विभागातलं ग्राउंड असेल तर ह्याला मी 100% नंबर 2चं ग्राउंड देईल, कारण हे नुसतं ग्राउंड नाही तर इथे जेवढी पोरं आहेत लीग साठी त्यांची ही मेहनत आहे, त्यांचा जो घाम त्यांनी इथे गाळलेला आहे हे ग्राउंड बनवण्यासाठी, त्यांनी एकदम उत्कृष्ट ग्राउंड बनवलंय, पण अशी ग्राउंड आपल्याला टिकवावी, कारण आपल्याकडे दिवसेंदिवस खेळाडूंसाठी जे ग्राउंड असतात त्यांची संख्या कमी होते, तर विभागामध्ये कुठेतरी कायमस्वरूपी स्टेडियम व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी जर सर्वांनी आपण प्रयत्न केले तर त्या गोष्टी शक्य होतील, कारण
हे विभाग म्हणला प्रत्येक गाव म्हणते की गावोगावातली राजकारणी मंडळी आली, पण माझा एकच म्हणणं आहे की जर म्हणजे म्हणतात स्पोर्ट्स येतात, खेळ येतात, तिथे राजकारणाची पायदानं सर्वांनी बाहेर टाकून त्या स्टेजवरती येऊन त्या क्रीडा म्हणजे क्षेत्रासाठी आपलं योगदान देणं फार गरजेचं आहे. इतकंच बोलतो. आणि आयोजन नियोजन मला तर खूप आवडलंय. रस्त्यापासून दिसतंय ते इथे आल्यानंतर त्याचा भव्य दिवता अजून मोठी दिसते. तरी मी पुढच्या ज्या त्यांच्या स्पर्धा होणार आहेत त्यांना 100% शुभेच्छा देतो. आणि बाल विभाग प्रीमियर लीग ज्यांनी आयोजन केलेले आहे त्या आयोजकांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो. इतकंच बोलत थांबतो. नक्की समीर दादा. आणि मी गणेश सरांकडे बोलतोय. गणेश सर, समीर दादांनी म्हटलं होतं की वाशी विभाग संघटनेची जी स्पर्धा होते त्याही पेक्षा चांगली स्पर्धा आपण दर्जेदार स्पर्धा अनुभवतोय. खरं तर वाशी विभागामध्ये आपण सगळेच गाव एकत्रच असतो आणि इथे फक्त 2च गाव एकत्र झालेले आहेत आणि 2 गावांची मी म्हणेन एकी आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच त्या एकीबद्दल सर काय म्हणाल सर? नक्कीच गेल्या 2 वर्ष सुद्धा मी इथे येतोय. भारत प्रीमियर लीगला सतत सदिच्छा भेट देतो. त्यांचं प्रेम आहे, सर्व तरुणांचा माझ्यावर सर्वांचं प्रेम आहे. पण प्रीमियर लीग म्हटल्यानंतर प्रीमियर लीग म्हणजे काय तर एक म्हणजे एकजूट, युवा शक्ती एकजूट, संपूर्ण 2 गाव एकत्र आले, संपूर्ण ग्रामस्थ तरुण मंडळी एकत्र आली आणि हे भव्य दिवस स्पर्धा जी आयोजित केलेली आहे खरंच मी त्या सर्व तरुणांना सलाम करतो. आणि जे संयोजक असतील, कारण जरी आपण म्हटलं 100 जण असले त्यातले 10 जण जे असतात ते अति महत्त्वाचे व्यक्ती असतात आणि ते जे आयोजन नियोजन काही केलंय ते लाजवाब आयोजन नियोजन आहे. आता समीर दादांनी सांगितलं की आम्ही 2 जण एकत्र येतोय, आम्ही काय नियोजन केलंय ग्राउंड काहीपेक्षा मस्त आहे. त्यानंतर सांगितलं रुपेशने मला सांगितलं की 2 क्षेत्र एकत्र करून हा ग्राउंड केलेला आहे. म्हणजे काय मेहनत आहे. खरंच तुम्हा सर्व तरुणांना मी सर्व तरुणांचा आभार मानतो आणि पुन्हा सर्व तरुणांना, सर्व खेळाडूंना, आपल्या सर्वांना या भाल प्रीमियर लीगला शुभेच्छा देतो आणि इथंच मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. एक फोटोशूट घ्यायचा आहे. थँक्यू सर. आणि नक्कीच पुन्हा आभार तर सर्वांचा, शुभेच्छा दिला. पण जो गोड आवाज मी ऐकतोय आजच्या दिवसामध्ये सकाळपासून जो गोड आवाज ऐकतोय ते माझे शिष्य सुहास म्हात्रे, छोटे शिष्य. गेल्या वर्षी त्याची भेट झाली होती. मनोरे प्रवीण दुगाडेचे ते नातेवाईक आहेत. पण त्याचा आवाज एक शिकायचा मित्रांनो. वयाची फक्त 19 वर्ष चालू आहेत त्याला आणि 19 वर्षामध्ये कुठं उंची गाठले बघा या मित्रांनो. तरुण सर कौतुक असणार आहे. खरंच मनोरे, ज्यावेळी इथे मोठ्या स्पर्धा होतील त्यावेळी नक्कीच तुला निमंत्रण देऊन आमच्या ज्येष्ठ मंडळी आहेत, सुहास म्हात्रे असतील, दत्ता सर असतील, रुपेश पटेल, मला ते गुरुवारी समजतात पण गुरुश्रेष्ठ शिष्य श्रेष्ठ असतं ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. 10 वर्षाच्या कालामध्ये त्यांनी नक्कीच दाखवून दिलेलं आहे. तुझंच खरंच मनापासून पुन्हा कौतुक करतो कारण समीर म्हात्रे तुमच्या पाठीवर हात ठेवलेला आहे. त्यामुळे नक्कीच पुढे यशस्वी वाटतात तुम्ही करणार. समीर दादा ज्यांच्या खांद्यावरती हात ठेवले त्याचं सोनं होईल. समीर दादा पुन्हा एकदा ठेव जरा. धन्यवाद सर. आल्या गणेश सरांना तुम्हाला विचारलं त्याने. थँक्यू. आम्ही विनंती करतो पाहुण्यांना की आपण व्यासपीठावरती बसायचं आहे. नक्कीच पाहुणे आपल्यापासून इथून मात्र निरोप घेत आहेत. समीर दादा आणि गणेश म्हात्रे सर, त्यानंतर आमचे बबलू म्हात्रे सर, आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी मनपूर्वक कौतुक असणार आहे. मनपूर्वक कौतुक. धन्यवाद सर. जाऊया मनोरे सरांकडे. सर प्लीज कंटिन्यू. शुक्रिया. देखिए तारीफ तो हमारी यहाँ पे बहुत बटोरी गई है. तारीफों की सुर्खियां बटोरने के बाद मैं आपको लेके जाऊंगा मैदान की तरफ, क्योंकि भाल प्रीमियर लीग का ये सीजन नंबर 4 है और ये मुकाबला नंबर 14 आज के दिन का हम इस टूर्नामेंट में देख रही है. रनों का पीछा करना है. 18 गेंदों में रन बनाने थे, 34 रन अब तक आंकड़ा आ चुका है टोटल पे 12 का, यानी आने वाली यहाँ से गेंदें बची है 10 और जीत के लिए जरूरत है 22 रनों की. 10 गेंदे 22 रन. माजी नगर सेवक और सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान के जिन्होंने पिंड तहसील का नेतृत्व किया है आदरणीय समीर म्हात्रे साहब, जो यहाँ पे आए, जिन्होंने मुझे बताया कि आपकी आवाज आपके गुरु से भी अब बड़ी पहुंच चुकी है. मेरे गुरु जो मेरे काका है रायगढ़ के बुलंद तो प्रवीण दुगाड़े, और उनसे भी आपकी आवाज आगे जाएगी. गुरु गुरु हो गया और चेहरा शक्कर बन गया, ऐसा मैं जरूर कहना चाहूंगा. लेकिन उन्होंने जो शुभकामनाएं दी और उन्होंने जो पीठ मेरी थपथपाई, जो हौसला मेरा बढ़ाया, वो हौसला मैं जरूर आपका पूरा करूंगा. और जो उम्मीदें हैं, उम्मीदों को मैं जरूर आने वाले समय में जरूर पूरा करूंगा. गणेश म्हात्रे साहब वाशी विभाग की मराठी की एक मशहूर आवाज,
जिस आवाज ने पूरी तरीके से अपने नाम के दबदबे और दहशत को दिखाया इस विभाग में, वो गणेश जी मात्रे साहब का मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि उन्होंने इतनी तारीफ की और उन्होंने जो भी चीजें हमने उनसे सीखी और जो भी चीजें उन्होंने मुझे बताई है वो जरूर मैं याद रखूंगा और उनको मैं जरूर आगे बढ़ाऊंगा। लेकिन क्रिकेट के खेल को मैं आगे बढ़ाऊंगा यहाँ से, क्योंकि आंकड़ा है 13 का आंकड़ा आने के बाद मैं हमेशा बताता हूँ 13 क्या होगा कालिया। ये देखिए बैक टू बॉलर, गेंद का कलेक्शन किया जाएगा, अच्छी गेंद नजर आती, शॉट पिच